की जर माणसाला श्रीमंत व्हायचं असेल तर असा कुठला चांगला मार्ग आहे का समजा मंत्रांमध्ये, एखादा चांगला मंत्र आहे का की ज्यातून पैशांचे प्रॉब्लेम लोकांचे सॉल्व्ह होऊ शकतात? मंत्र जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये येतात त्यावेळी तुमचा संकल्प खूप लवकर पूर्ण होतो. आज जे काही चुकीचे प्रयोग करतात त्यासाठी शाबर मंत्र वापरले जातात, म्हणजे वशीकरण वगैरे त्या हो. टाइप आता कसं आहे, करणी म्हणू शकतो. हो, अनेक प्रकार त्यामध्ये केले जातात. तर मंत्र म्हणजे काय की म म्हणजे मन आणि त्र म्हणजे शरीर, की मन आणि शरीर जिथे एका पॉइंटला येऊन एकरूप होतं त्याला आपण मंत्र म्हणतो. बीज मंत्र, मग ते नेमकं काय असतं? त्यानंतर क्लीम, आकर्षण. हा बीज जगदंबा महाकालीचा पण आहे आणि हा बीज भगवान श्रीकृष्णांचा सुद्धा आहे, है ना. हे जे 65वे जे नाव आहे, हे जो कोणी व्यक्ती वाचतो त्याच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती लवकर होते आणि त्याला यश नक्की भेटतं. पण हे मंत्र जर आपण केले समजा तर खरंच अशी सिद्धी प्राप्त होते का, किंवा ती कधी प्राप्त होते सिद्धी? तर अनेक लोकांना वाटतं की व्यवसायामध्ये आपली प्रगती झाली पाहिजे, आमचा व्यवसाय चांगला झाला पाहिजे, तर विष्णू सहस्त्रनाम हे परमपवित्र आहे. त्यामधलं 42वे जे नाव आहे ते प्रत्येकाने उच्चारण करावा. मुंबईमध्ये जाणारा, लोकलने प्रवास करणारा माणूस तो रात्री वापस येईल की त्या बिचाराला पण शाश्वती नसते. तर त्यावेळी प्रोटेक्शन, रक्षण करणारी कोणती शक्ती, तर ती दुर्गा आहे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा आपल्या एका स्पेशल गेस्टसोबत परत एकदा एपिसोड शूट करतोय आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की आजचा जो एपिसोड आहे तो खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे, कारण मी तुमच्या सगळ्यांचे लाडके गेस्टला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. मयुरेश गुरुजींना आपण तुमच्या खास आग्रहास्तव पुन्हा एकदा बोलवलं आहे. तर मला 100% विश्वास आहे की हा पॉडकास्ट तुम्ही पूर्ण पाहणार आहात, कारण तो तेवढ्या लेवलचा होणार आहे. तर आता मी जास्त टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवतच जाणार आहोत. मयुरेशजी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या शोमध्ये स्वागत आहे. धन्यवाद, नमस्कार, जय श्री कृष्णा, श्री मात्रे नमः. तर खरंच थँक्यू सो मच की तुम्ही चैत्र नवरात्रीला बगलामुखीचं इतका सुंदर हवनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि खूप सगळे लोक लांबून त्या कार्यक्रमासाठी आले होते. तर त्या सगळ्या लोकांच्या वतीने मी खरंच तुमचे आभार मानतो की तुम्ही इतका चांगला कार्यक्रम अहिल्यानगरमध्ये ठेवला होता. धन्यवाद. सगळी त्या जगदंबेची कृपा, आणि महाराष्ट्रातूनच नाही तर विदेशातून पण आले होते. दुबई होते, अमेरिका होते, तिथून यजमान आले, त्यांनी ती सगळी साधना केली. ही त्या आई साहेबांचीच कृपा आहे, गुरुमंडलची कृपा आहे, त्यामुळे हे सगळं शक्य होऊ शकलं. हो, तर त्यावेळेस तो एक्सपिरियन्सच वेगळा होता खरं तर. म्हणजे तिथल्याच प्रत्येक लोकांशी मी बोललो होतो, कारण ते बऱ्यापैकी आपले श्रीमंत स्टुडिओचे सबस्क्रायबर होते, तर ते पर्सनली तिथं आले होते, मी पण तिथं होतो. तर त्यांच्याशी बोलताना एकच गोष्ट प्रत्येकजण म्हणत होता की असा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा अनुभवला. म्हणजे ती एनर्जीच वेगळ्या लेवलची होती. मग ते हवन असेल, ते मंत्र असतील, तर तिथून म्हणजे प्रत्येकजण एक पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन घरी गेला होता. नक्कीच. येस. तर त्याच वेळेस ना मला तिथूनच एक आयडिया आली होती, जसं आपलं डिस्कशन झालं होतं की आपण थोडासा आजचा जो टॉपिक आहे तो थोडासा मंत्रांवरती ठेवूयात, कारण मंत्रांमध्ये खूप जादू असते हे मी ऐकलं आहे आणि ते अनुभवलं सुद्धा आहे त्या कार्यक्रमाला, कारण ती वेगळ्याच लेवलची एनर्जी तिथं फील होत होती. तर आज आपल्या ऑडियन्ससाठी आपण तेच थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करूयात. नक्कीच. तर मग मंत्रावरती आपण आज बोलूया. चालेल. येस. तर सगळ्यात आधी मंत्र म्हणजे काय? तर आपण रेग्युलर जसं कोणताही पॉडकास्ट सुरू करण्याच्या अगोदर आपण एक प्रार्थना घेऊया, कारण की हे जे ज्ञान आहे हे माझं नाही आहे. अनेक सगळ्या ऋषीमुनी, सगळे गुरुवर्य यांनी त्यांच्या कृपेद्वारे हे ज्ञान मला मिळतं आहे, म्हणून त्या सगळ्या गुरुमंडलला मनोमन धन्यवाद देऊन आजच्या आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. श्री गुरुभ्यो नमः. श्री मात्रे नमः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवन्तः पुनः पुनः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. श्री गुरुदेव दत्त. तर मंत्र म्हणजे काय की म म्हणजे मन आणि त्र म्हणजे शरीर,
की मन आणि शरीर जिथे एका पॉईंटला येऊन एकरूप होतं त्याला आपण मंत्र म्हणतो. कारण की स्वामी विवेकानंदच्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांच्या व्यक्तिगत जीवन विषयी जे काही ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांनी मनाची एक शक्ती सांगितली आहे. जपान असू दे, प्रत्येक शास्त्रज्ञ हे पण मान्य करतं की मनाला एक विशिष्ट शक्ती आहे. आणि आपण पण म्हणतो की मनात ज्या गोष्टी आपण ठरवतो त्याला जर कधी तेवढी तुमची पावर असेल तर ते सत्यात उतरतं. म्हणजे मनाला एक वेगळी शक्ती आहे. बरोबर. आणि ह्या शक्तीला तुम्ही स्वतःच्या कार्यामध्ये कसं युटिलाइज करू शकता यासाठी मंत्र आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची जी सुरुवात आहे ना ही आपल्या भारतातच झाली. ऋषीमुनींनी सुद्धा त्यावरतीच काम केलं, पण त्याला एक योग्य पद्धतीने डायरेक्शन दिलं. मला एखादी गोष्ट पाहिजे त्यासाठी मला फक्त कल्पना करून नाही होणार आहे, मला त्यासाठी एखादी शक्तीचा आधार घ्यावा लागेल. मनाची ती जी ऊर्जा आहे त्या संकल्पेसाठी त्या इच्छेसाठी मला लावावी लागणार आणि ह्या ऊर्जेच्या पुंजाला तुम्ही मंत्र म्हणू शकता. आता जसं तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल सांगितलं त्याच्यामध्ये पण समजा सेमच कन्सेप्ट आहे की जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट जर अट्रॅक्ट करायची असेल, मिळवायची असेल तर तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सीला राहावं लागतं. बरोबर. तर तुमचं असं म्हणणं आहे की समजा या मंत्रांच्या आधारे पण आपण त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून होऊ शकतो. खूप लवकर होऊ शकतो. हां. कारण की प्रत्येक माणसाचा एक विचार पद्धत वेगळी आहे. आज जरी तुम्ही बसलेले आहात तर मला कल्पना करायला थोडासा अर्धा तास 20 मिनिटं तरी लागतील त्या स्टेजवरती पोहोचायला. बरोबर. पण ज्यावेळी तुम्ही एखादी मंत्राचा सहाय्य घेता त्यावेळी विदिन मिनिटामध्ये तुम्ही एकाग्र होऊ शकता. म्हणून तुमच्या एकाग्रतेला वाढवण्यासाठी मंत्र ही एक प्रकारचा पण त्याला काय म्हणतो मधला सुवर्ण मध्य आहे. म्हणजे तुमचं मन आणि ते युनिव्हर्स यामधला सुवर्ण मध्य म्हणजे मंत्र आहे. आणि मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे. मंत्र म्हणजे काय, ध्वनीचा असा समूह किंवा एखादी, आता उदाहरणार्थ आपलं नाव आहे, ठीक आहे, तर जेव्हा तुमचं नाव योगेश आहे तर जेव्हा तुमचं नाव उच्चारतात त्यावेळी आपल्याला एक वेगळीच स्पंदनं जाणवतात. आपण त्या गोष्टीकडे बघतो, आपण ते ऐकतो, आपल्याला ती लँग्वेज समजते. लहान लेकराला पण विशिष्ट नावाने तुम्ही हाक मारली तर त्यांना ते कळतं. इव्हन प्राण्यांना सुद्धा जर कधी तुम्ही असं एखादी ठराविक नाव दिलं तरी देखील ते ऐकतात. म्हणजे ध्वनीचा माणसाच्या बुद्धीवरती विशिष्ट परिणाम आहे. आणि मग जेव्हा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा तुमच्या काही समस्या असतात, मंत्र जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये येतात त्यावेळी तुमचा संकल्प खूप लवकर पूर्ण होतो. यासाठी मंत्रशास्त्र आहे. आणि यालाच आपण मंत्र म्हणू शकतो. पण मग या मंत्रांचा उगम म्हणजे नेमका कधी झाला होता किंवा कधीपासून लोक वापरतायत मंत्र? मंत्राचा तसा इतिहास खूप जुना आहे. आणि आपल्या परंपरेमध्ये म्हटलं जातं जेव्हा तुम्ही एखादी मंत्र घेता, कोणताही मंत्र घ्या, तर तो मंत्र सर्वात अगोदर त्याचं डिस्क्रिप्शन्स दिलेलं असतं की तो मंत्र सर्वात अगोदर कोणी पाहिला किंवा कोणाला तो सुचला त्याला आपण म्हणतात की मंत्रद्रष्टा. मंत्र कोणी असं लिहिलेलं नाही आहे. ते जेव्हा ध्यानाच्या परमावस्थेमध्ये ऋषीमुनी गेले त्यावेळी त्यांना विशिष्ट शब्द दिसला, त्यांच्या ध्यानामध्ये विशिष्ट शब्द त्यांना ऐकू आला, विशिष्ट अक्षर त्यांना दिसलं आणि फर्स्ट ज्यांना ते दिसलं त्यांनी ते लिहून ठेवलं. मंत्राची अशी सुरुवात झालेली आहे. कोणताही मंत्र घ्या, प्रत्येक मंत्राला विशिष्ट ऋषी असतात. फर्स्ट त्यांनीच त्याचा शोध लावला, जसं आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो त्यांना मंत्रदृष्टा म्हणतात. त्या ऋषींपासून ही परंपरा आली. परत त्या मंत्रामध्ये बघा, जर कधी तुम्ही व्याकरणाचा अभ्यास केला असेल तसं संस्कृतसुद्धा भाषा ही देववाणीची भाषा आहे. ही सगळी जी भाषा आहे ना एक प्रकारची सिम्बॉलिक ही सगळी भाषा आहे. आपण त्याला काय म्हणू शकतो, संकेतशास्त्र. उदाहरणार्थ तुम्ही पुण्या मुंबईमध्ये आपण प्रवास करतो तर तुम्हाला एका ठिकाणी सिग्नल लागलेलं दिसतं. त्या सिग्नलची कोड वर्ड आहे, एक काहीतरी साईन आहे, ते आपल्याला बघतं. ज्याचा जो त्यामध्ये प्रवास करतोय त्याला ती साईन बरोबर कळते. इव्हन आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही जर कधी एका रस्त्यावरती तुम्ही उभे असाल तर रिक्षावाला येतो, विशिष्ट तुम्हाला खून करतो, बोलत नाही पण विशिष्ट खून करतो, पण ती खूण तुम्हाला समजते. प्रत्येक खुणीचा अर्थ आहे तो वेगळा आहे. आणि त्याच ठिकाणी एखादी स्त्री उभी असली आणि एखाद्या पुरुषाने तसा हातवारे केलं तर त्याचा अर्थ वेगळा होता. म्हणजे ही जी काही साईन लँग्वेज आहे, ही साईन लँग्वेज ओळखण्यासाठी मंत्रशास्त्र आहे.
तुम्हाला काय करायचं आहे, काय एक्झॅक्ट तुम्हाला काय पाहिजे, यासाठी काही शब्द दिलेत. तेच म्हणजे आपले मंत्र आहे. आता जसं रेकी असतं किंवा कुठल्याही मेडिटेशनच्या बऱ्याच गोष्टी आजकाल आहेत चर्चेमध्ये, त्या प्रत्येकामध्ये पण एक काहीतरी शब्द असतो आणि काहीतरी चिन्ह असतं, सिम्बॉल्स म्हणतात त्याला. बरोबर. म्हणजे त्याला आपण इकडे रिलेट करू शकतो. समजा की आपले जे प्राचीन मंत्र आहेत ते तशाच पद्धतीचे काही चिन्ह आहेत आणि काही उच्चार आहेत की ज्याने एक फ्रिक्वेन्सी तयार होते, त्याच्या मदतीने आपण काही मिळवू शकतो समजा. हो, यावरतीच काम करतं. कारण की 2 एनर्जी अशा आहेत, त्याला तुम्ही क्वांटम फिजिक्समध्ये सुद्धा त्याला मान्य करतात की साऊंड आणि लाईट, ह्या 2 अशा हा विषय आहे की तो त्यावरती सगळं काही काम चालतं. आणि मंत्रशास्त्र हे साऊंडवरतीही काम करतं आणि प्रकाशावरती पण काम करतं. यासाठीच मंत्राचं उत्पत्ती झाली असावी. आणि याचा मुख्य जो प्रवाह आहे, जो जन्म आहे, भगवान आदी शिवांपासूनच तो झाला. अनेक याला आयाम असतील, परंतु मुख्य भगवान शिवांपासूनच ती सर्व परंपरा, ते ज्ञान आलं, असं सर्वानुमते मत आहे. ओके. आणि याच्यामध्ये एक आणखी कॉन्सेप्ट आहे की बीज मंत्र. मग ते नेमकं काय असतं? बघा, नावातच सगळं काही आहे. बीज म्हणजे काय? सीड. ठीक आहे. एखादं, आता आता आंब्याचं सीझन आहे, तर आंबा खात असताना त्यामध्ये ते बीज येतं, त्याची सीड येतं. आपण त्याला कोळ म्हणतो. ठीक आहे, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये. त्या कोळमध्ये जेव्हा त्याचं बीज रोपण होतं, तेव्हा कालांतराने त्याला योग्य जर कधी मिळालं तर त्यामध्ये किती हजारो आंबे निघू शकतात. म्हणजे त्या दाण्यामध्ये, त्या बीजमध्ये तेवढी शक्ती आहे. त्यामध्ये वटवृक्षसुद्धा, वटवृक्षाची जरी बी टाकली तरी त्यातून किती वटवृक्ष तयार होते. तसंच हा शक्तीचा असा पुंज आहे, ते असं बीज आहे, त्या शक्तीचं असं सीड आहे. ते योग्य वेळी जर कधी तुम्ही रोपण केलं, योग्य पद्धतीने त्याचं अनुसंधान केलं, तर तुम्हाला ती एनर्जी पूर्ण भेटू शकते. म्हणजे एनर्जीचं शॉर्ट फॉर्म, त्या एनर्जीचे पासवर्ड म्हणजे बीज आहे, साधा आपल्या सरळ भाषेमध्ये त्याला बीज म्हणतात. आणि मी अगोदर सांगितलं की बीज कोणीही असं शोधून तयार केलेले नाही आहेत. जेव्हा ऋषीमुनींनी ध्यानाच्या परमावस्थेमध्ये ते गेले, तेव्हा त्यांना वेगवेगळं आवाज ऐकू आला. दृष्टांत झाल्यापेक्षा ती एक प्रकारची आपल्या बुद्धीचे स्तर आहेत, वेगवेगळे स्तर आहेत. कॉमन भाषेत त्याला आपण डायमेन्शन म्हणतो. बुद्धीच्या अशा स्तरावरती गेल्यानंतर विशिष्ट ध्वनी त्यांना ऐकू आला. आणि जेव्हा त्यांनी त्या ध्वनीचा मागोवा घेतला, त्यांना त्यामध्ये सगळ्या गोष्टी समजल्या. आणि तेच म्हणजे बीज आहे. आणि एक बीजमध्ये प्रचंड शक्ती आहे. इवन आज सर्वत्र चर्चा चालू आहे ॲटम बॉम्ब. ते कशापासून बनलेलं आहे? ॲटम काय, ते छोटासा तो कणच आहे ना, त्यातून हे सगळं तयार केलेलं आहे. तसंच ही एक अशी कन्सेप्ट आहे, आपण त्याला बीज म्हणतो. पण मग बीज मंत्राचे काही असे नियम असतात का की नॉर्मल मंत्रापेक्षा ते काही वेगळे असतात किंवा काय? नक्कीच, प्रत्येक ठिकाणी नियम आहेत. ठीक आहे. आज आपण इन्स्टावरती बघत असतो की तुम्ही हा बीज करा, तुम्ही तो बीज करा, तुम्ही इतके लाख जप करा. पण जेव्हा आमच्यापर्यंत क्लायंट येतात, मी त्यांना बघतो, भेटतो, पण ही काय आहे? ही अनकंट्रोल एनर्जी आहे. ठीक आहे. तर तुमच्याकडनं ती एनर्जी सांभाळल्या गेली पाहिजे. लोक सर्रास सांगतात की तुम्हाला आकर्षण करायचं असेल, तुम्ही हा ठराविक बीज इतकं करा. पण तसं नाही आहे. तसंच या ठिकाणी सुद्धा मंत्रशास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले. मी तुम्हाला एक श्लोक सांगतो. त्यामध्ये सांगितलं आहे की आपल्याला फक्त एक मंत्र नाही आहे, अनेक कोटी मंत्र आहेत. आता ते अवेलेबल किती आहेत हा अनुसंधानाचा विषय आहे, परंतु अनेक कोटी मंत्र आहे. आणि अनेक कोटी मंत्रामध्ये जेव्हा तुम्हाला दीक्षा होते, गुरुमुखातून जो तुम्हाला मंत्र मिळाला, हा सगळ्यात जास्त तुम्हाला पुण्यफळ देतो. श्लोक असा आहे की अनेक कोटी मंत्राणाम चिंतयन कुला कविही मंत्रो गुरुमुखात प्राप्त एकस्यात् सर्व सिद्धिदः. की अनेक कोटी मंत्र आहे, अनेक कोटी मंत्रामध्ये जोही मंत्र तुम्हाला गुरुमुखातून मिळतो, अधिकारी व्यक्तीकडून तुम्हाला तो प्राप्त होतो, तेव्हा तो एक मंत्र 7 कोटी मंत्राची बरोबरी करतो. मग जर कधी तुम्ही कोणत्याही संप्रदायात असाल, तुम्ही ज्यांना फॉलो करत असाल, किंवा ज्या ठिकाणी तुमचे शेवटी बघा, मी नेहमी सांगतो की मंत्रशक्ती ही संकल्पशक्तीने काम करते. ठीक आहे ना. आणि संकल्पशक्ती म्हणजे मला यासाठी हे पाहिजे. उदाहरणार्थ, मला माझ्या जीवनामधलं कर्ज दूर करायचं आहे, म्हणजे काहीतरी हेतू आहे ना. तर माझ्या मनामध्ये तो संकल्प आहे.
हा संकल्प केव्हा आला? जेव्हा तुमच्यामध्ये तो प्राण आहे. टी व्ही म्हणते का की मी जास्त वेळ चालली पाहिजे? तिच्यामध्ये प्राण नाही, तिच्यामध्ये संकल्प विकल्प हा भाग नाही आहे. म्हणून संकल्प शक्ती चालते प्राणशक्तीने. आणि प्राणशक्ती कशामध्ये? तर आपल्या देहामध्ये आहे. म्हणून जेव्हा तुम्ही मंत्रोपदेश घेता, ती प्राणशक्ती, समोरच्याच्या प्राणशक्तीतलंच चैतन्य त्या मंत्राद्वारे तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होतं आणि तेव्हा तो मंत्राला जागृती प्राप्त होते. म्हणून मंत्र कधीही शास्त्राने सांगितलं की गुरुमुखातून घ्या. तुम्ही कन्फ्यूज होणार ना, कोणता का? आता 7 कोटी मंत्र आहे, कुठे तुम्ही कुठे जाणार, कोणता निवडणार? यासाठी योग्य गुरु सांगितलेला आहे. त्यातून तुम्ही कोणतंही बीज निवडा. त्या गुरुं जे तुम्हाला देतील ते एक साधे सबसधे, त्यातून तुमचं आयुष्याचं कल्याण होऊ शकतं. म्हणजे एवढे 7 कोटी मंत्र आहेत समजा. 7 कोटी मंत्र. आता त्यातले मी म्हटलं ना की यात किती आता अवेलेबल आहे ते अनुसंधानाचा विषय, पण अनेक ग्रंथात आहे की हां अनेको कोटी मंत्र आहे. बरं. असं यामध्ये नाममंत्र पण वेगळा आहे. ते जसं काय मी असतं? नाममंत्र म्हणजे बघा, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये काय? रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम, हे काय नाममंत्र आहे. की जसं आपण म्हटलं श्रीमात्रे नमः, हरे म्हणजे कृष्ण हरे वाक्यांमध्ये जे कृष्ण, असतात हां साधारणतः. म्हणजे हे नाममंत्र आहे. हां. त्याला तुम्ही ते नाम जप तुम्ही कितीही करू शकता. श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, हे काय? हे नाममंत्र आहे. पण असेही वेगळं बीज मंत्र आहे, त्यामध्ये विशिष्ट ट्युनिंग काही बीज सांगितले जातात. तर त्याला मात्र नियम आहे. नामजपाला मंत्र नाही आहे. आणि मला सांगावंसं वाटतं की नामजपाला मंत्र नाही आहे म्हणजे? हां, नियम म्हणजे नाही. नामजपाला तसं त्याला आपण काय म्हणू, नामजपाला जास्त नियम नाही आहेत ना. ते तुम्ही कुठेही कसंही घेऊ शकतात. पण बीज मंत्र आहे त्यांना मात्र नियम आहे. आणि ते तुम्हाला त्या नियमात राहून त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ओके. आणि एक जरी तुम्हाला जो दीक्षा मिळते, तुम्हाला तुमच्या जे काही तुमचे सद्गुरू आहेत, जे तुमचे गुरु आहेत, त्यांच्याकडून एक जरी नाममंत्र जरी मिळाला तरी त्यातून तुमचं कल्याण होतं. ठीक आहे. ओके. आता आपण जे वेगवेगळे बीज मंत्र आहेत हां, ते एक एक करून घेऊयात आणि मग त्याचा तुम्ही अर्थ सांगा उगमचा. ओके ठीक आहे. ओके. फक्त मी विनंती करतो की मी ते बीज उच्चारणार नाही. तुम्ही उच्चारा, मी त्यावरती देतो. कारण की काय होतं, बीज जे आहे, जेव्हा तुम्हाला बीज मिळतात, तुम्ही त्याची साधना केलेली असते, तर ते तुम्हाला बोलावं लागत नाही. ठीक आहे. पण आज योग्य प्लॅटफॉर्मपर्यंतच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे नॉलेज यावं, त्यांना ते समजावं, म्हणून आपण हे ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आज बोलतो आहे. यामध्ये प्रत्येक मंत्राचा की जो काही बीज आहे त्याचा अर्थ काय आहे, त्याच्यातून बॉडीवरती काय इफेक्ट होतात, तुम्हाला काय भेटतं, तुमच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन होतं, यावरती आपण आज डिस्कस करू. पण त्यामध्ये मी सगळ्यांसाठी एक विनंती करतो की आपण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये राहतो. भारतामध्ये आपलं भारतीय संविधान आर्टिकल 51A हे माणसाला वैज्ञानिक दृष्टिकोन जास्त उजागर करण्यास सांगतं. म्हणून आज जो आपण डिस्कस करणार आहे हे बौद्धिक स्तरावरती घ्या. आपण कोणत्याही अंधश्रद्धेचं आपण समर्थन नाही करत. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या. फक्त हे समजण्यासाठी आहे, ना की प्रयोग करण्यासाठी. ठीक आहे. चालेल. तर सगळ्यात पहिला ज्यावेळेस मंत्रांचा किंवा बीज मंत्रांचा उच्चार येतो, हां, ओम हा जो मंत्र आहे, प्रणव, हां, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. सगळ्यात आधी त्याची उत्पत्ती कशी झाली किंवा काय आहे मुख्य बघा, सगळ्यात पॉवरफुल आणि ज्याला प्रणव म्हणतात, आणि यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश, उ म, अकार होतो ब्रह्मा, उकार होतो विष्णू आणि मकार महेश. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा गणेशाचं रूप ओंकार रूपात दाखवलं आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तर यामध्ये तिघी देवतेंची शक्ती आहे. म्हणजे जो विश्वाची उत्पत्ती करतो, जो सृजन करतो आणि जो संहार करतो. ठीक आहे ना. तर यालाच तुम्ही प्रणव म्हणतात, ज्याला आपण ओम म्हणतो. आणि हाच एक असा नाद आहे, ओमकारच हा एक असा साऊंड आहे की जो सृष्टीच्या उत्पन्नासाठी तयार झाला. जेव्हा तुम्ही ध्यानाची अवस्था ओलांडता त्यावेळी तुम्हाला फक्त आणि फक्त तो नादच ऐकू येतो. त्याला आपण काय म्हणतो, परमनाद. तो हा नाद म्हणजेच प्रणव आहे. आणि यामध्येच सर्व शक्ती समाहित आहे. यामध्ये अनेकांचं मत आहे, मोठे मोठे जे काही विद्वान आहेत, परंपरेत अधिकारी लोक आहेत, ते म्हणतात की स्त्रियांनी ओंकाराचा उच्चार करू नये, असाही त्यामध्ये भेद आहेत. पण आता हे प्रत्येकाने आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे ते मान्य करावं, त्यावरती असं कोणावरती हे नाही आहे. पण
मुख्यतः अत्यंत शुद्ध आणि सात्विक म्हणजे प्रणव आहे. तो कोणीही जेव्हा आपण ओंकार जरी उच्चारतो तेव्हा एक वेगळे व्हायब्रेशन येतात. माणूस एक विदिन मिनिटामध्ये शांत होतो आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहे योग साधनेद्वारे. मेडिटेशन मध्ये पण त्याला बऱ्याच प्रत्येक ठिकाणी सुरुवात ओम पासूनच होते आणि ह्या प्रणवामध्ये त्याचा उच्चार कसा करायचा हे सुद्धा शास्त्र आहे. कुठे अ उच्चार करायचा आहे का, कुठे उ करायचा आहे का, कुठे म करायचा आहे, हे तुम्हाला योगिक साधनेद्वारे तुम्हाला ते साधता येतं. ओके. त्यानंतर गम, गणपती बाप्पाचा बीज आहे आणि जेव्हा तुम्ही हा बीज उच्चारता गणपतीचा तेव्हा तुमच्या आयुष्यातलं सर्वात अगोदर विघ्न दूर होतं. जे तुम्ही बीज उच्चारलं हे माणसाच्या मूलाधार चक्राला रिप्रेझेंट करतं. आणि लहानपणी आपण पण होतो की आपल्याला पण आपली आई सांगायची की चल गम गणपतये नमः म्हण. ठीक आहे. यामध्ये 2 भेद असे आहेत की जेव्हा तुम्ही जगन्नाथपुरी ह्या साईडला जाणार, पूर्व भारताकडे जाणार किंवा उत्तर भारताकडे जाणार, तर तिथे ज्या ठिकाणी बिंदू आहे त्या ठिकाणी गकार आहे, म्हणजे आपण गम म्हणतो तर ते गंग म्हणतील. तर हा पाठ भेद असू शकतो. पण जेव्हा तुम्ही गणपतीचा कोणतीही साधना सुरू करण्याची, तुम्हाला काही करायचं आहे, तुम्हाला या साधनेमध्ये पुढं जायचं आहे, तर तुम्ही गणपतीची उपासना, हा जो काही बीज मंत्र आहे गम गणपते नमः, तर सर्व मान्य आहे, तो तुम्ही विधिवत शांततेनं त्याचं व्यवस्थित जप करू शकता. तुम्हाला ते सर्व काही प्रदान करतं. तुमच्या आयुष्यातले विघ्न दूर होतात, एकाग्रता मिळते आणि विद्यार्थ्यांसाठी तो जाप करणं खूप चांगलं आहे. तुम्ही जर कधी हिमाचल साईडला गेलात, ठीक आहे, किंवा तुम्ही काही बौद्ध ठिकाणी जे काही स्तूप आहेत तिथे गेलात, किंबहुना तिथे ना एक मोठा घंटा असतो, त्या घंटाचं जेव्हा तुम्ही वाजवतात त्याच्यामध्ये ना असा आवाज येतो. आणि गम म्हणजे तो जेव्हा तुम्ही तो उच्चारता, ते आवाज करता, त्यावेळी ॲटोमॅटिकला तुमच्या ब्रेनमध्ये त्या सगळ्या ज्या काही गोष्टी चेंज व्हायला सुरुवात होतात. आणि यावरती तर संशोधन चालूच आहे. तो एखादं शब्द उच्चारण केल्याने तुमच्या ब्रेनवरती खूप जास्त त्याचा इम्पॅक्ट होतो आणि एकाग्रतेसाठी ते खूप गरजेचं आहे. ठीक आहे ना. आता मुलं जरी ओरडत असले तरी नॉमिनल डस्टर जरी टीचरने वाजवलं, ठक आवाज जरी झाला तरी सगळे शांत होतात. हा त्या आवाजाला मिळालेला रिस्पॉन्स आहे. हा आला की तो भाग वेगळा असेल, पण आवाजाला मनुष्य शरीर रिस्पॉन्स करतं. ज्यावेळी गर्भधारणा होते त्यावेळी आपण म्हणतो ना की माझ्या बाळाने मला लात मारली असं सांगतात, काही आई लोक सांगतात का, तो आवाज, तो साऊंड गर्भस्थ शिशुसुद्धा रिस्पॉन्स करतात. म्हणून जेव्हा तुम्ही कोणती साधना सुरू करत असाल तर आम्ही आवर्जून सांगतो की तुम्ही हा जो काही मंत्र आहे कोणाकडून तरी गणपतीची साधना तुम्ही ह्या जपाने करा, म्हणजे तुमचं मूलाधार स्ट्रॉंग होतं, तुमचा इन्कम स्रोत वाढतो आणि तुमच्या आयुष्यातले जे काही अडचणी त्या दूर होतात. म्हणून गणपतीचा तो बीज आहे. येस. त्याच्यानंतर ऐन, हा जो बीज आहे या बीजाला सरस्वती बीज आपण म्हणू शकतो. याला आमच्या भाषेमध्ये वाग्भव बीज म्हणतात. ओके. आणि माता सरस्वतीचा हा बीज आहे. आज जितकेही मुलं शैक्षणिक क्षेत्रात आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांनी विशिष्ट याची चांगल्या गुरूंकडनं दीक्षा घेऊन तुम्ही तो जप केला पाहिजे. शास्त्रात असं सांगितलेलं आहे, हे मी तुम्हाला हरितायन संहितामध्ये तर असं लिहिलेलं आहे की त्या एका ब्राह्मण मुलाने जो काही बीज होता सरस्वतीचा, जो तुम्ही आता उच्चारला, त्याला मकार बोलता नाही आलं, तर तो फक्त ए ए ये ए असंच त्याने उच्चार केलं आणि त्या प्रभावाने त्याला प्रचंड म्हणजे माता सरस्वती प्रसन्न झाली आणि त्याचमुळे भविष्यामध्ये पुढील जन्मामध्ये त्याला खूप चांगली बुद्धी मिळाली. हाच तो बीज आहे, हाच तो मंत्र आहे ज्याचा जप करून मूढमती असलेले कालिदाससुद्धा खूप मोठे विद्वान झाले. आणि हा अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे. आज हजारो मुलं याचा जप करतात दीक्षा घेऊन आणि ही माणसाची खूप क्लिअरिटी वाढवतं अभ्यासामध्ये. नक्कीच परिश्रम करावे लागतात, फक्त जप करून काही नाही होत, पण त्याचसोबत एकाच एक पूरक आहे. म्हणून जेवढेही इथे आपले विद्यार्थी असतील, माता भगिनी असतील, मी त्यांना नक्की सांगेल की तुम्ही हा योग्य याच्याशी रिलेटेड जे काही मंत्र आहे, नाममंत्र असतील या बीजशी रिलेटेड, ते तुम्ही व्यवस्थित चांगल्या गुरूंकडनं तुम्ही दीक्षा घेऊन त्याचा तुम्ही जप करा. अधिकारी व्यक्तीकडून त्याची परवानगी घेऊन
तुम्ही ते काम करा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि बौद्धिक स्तर प्रचंड वाढतो, IQ लेवल आपल्या भाषेमध्ये. आणि आज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत, प्रत्येक ठिकाणी स्पर्धा चालू आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला हेच साधनाच तुम्हाला मदत करते. त्यामुळे हा बीज माता सरस्वतीचा आहे, ज्ञान देणारं. ज्ञान असलं की मग ऐश्वर्य येणारच, है ना. ते तर आहे. आज किती जरी लोक असले तरी तुमच्याकडे ज्ञान असलं तर तुमच्याकडे लोक व्यवस्थित येतील. आणि विद्यार्थ्यांनी आता 10वीचे रिझल्ट लागतील, 12वीचे लागतील, मुलांना पुढे काय करायचं ते कळणार नाही, त्यावेळी त्यांनी सरस्वती मंत्राची साधना व्यवस्थित दीक्षा घेऊन करावी. त्यांच्या आयुष्यामध्ये बदल म्हणजे ज्यावेळेस समोरच्या गोष्टी क्लिअर नसतात, काय करायचंय, काय केलं पाहिजे, तर त्यावेळेस पण आपण करू शकतो. समजा माझं तर म्हणणं आहे की हा जप प्रत्येकाने करावा. जो विद्यार्थी दशेत आहे त्याने तर मात्र करावा. आणि तुम्ही आजचं युग तर असं आहे की प्रत्येकाला अभ्यासाची गरज आहे. टेक्निकल इश्यू असू द्यात, तुमचे विषय असू द्यात, तुमच्या वैद्य असू देत, डॉक्टर असू देत, वकील असू देत, प्रत्येकाला अभ्यासाची गरज आहे. मग हे वाढवण्यासाठी 100% जे वाग्भाव बीज आहे ते मदत करतात. मलाही करावं लागेल नक्कीच. येस. त्याच्यानंतर रिम, याला लज्जा बीज म्हणतात आणि शाक्त प्रणव आहे. याचा उच्चार वर्ज्य सांगितलेला आहे. आणि जनसामान्यामध्ये मी सगळ्यांना सांगतो की आज आम्ही कुठे जात असतो तर प्रत्येक ठिकाणी लोक माईकवरती बीजाचं उच्चारण करतात, पण तसं नाही झालं पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकाचा भाव असतो, त्यावरती आपण बोलू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही माया बीज म्हणजे जे तुम्ही आता उच्चारलं हे अत्यंत शुद्ध आहे, कारण की आकर्षण आहे. कोणताच मंत्र, याला शाक्त प्रणव याच्यासाठी म्हटलं आहे की कोणत्याच देवीचा मंत्र या मंत्राशिवाय नाही आहे. कोणताही घ्या तुम्ही, लक्ष्मी घ्या, काली घ्या, प्रत्येक मंत्रामध्ये हा बीज आहे. आणि जितक्याही स्त्री शक्ती आहे, या सगळ्या स्त्री शक्तीचं कारण ची जी एनर्जी आहे तीच म्हणजे आता जे तुम्ही उच्चारलं हा बीज आहे. आणि हा अत्यंत सात्विक आहे. जसं प्रत्येक माणसाला वेगवेगळे स्टेज असतात, तसं ज्यावेळी तुम्ही श्रीविद्येमध्ये तुम्हाला दीक्षा मिळते, अनेक मंत्र आहे, अनेक मंत्र 28 अक्षरी असतील, 32 अक्षरी असतील, 15 अक्षरी असतील, असे अनेक मंत्र आहेत. तर करत असताना जेव्हा साधकाचं आयुष्य संपतं त्यावेळी तो फक्त एक त्याच याच्यावरती येऊन थांबतो आणि त्यामध्येच तो माणूस त्याला ध्यान खूप लवकर लागतं. आणि हा जो बीज आहे ना, हा प्रत्येक माता भगिनींनी केला पाहिजे. अट्रॅक्शन प्रचंड वाढवून देतो माणसाला, आकर्षण. आज स्त्रियांमध्ये तुम्ही बघा, आज जितकी अडचणी आहेत त्यांनाच त्यांचं स्वतःबद्दल, त्यांचं लाईफच माहिती नाही आहे. फक्त सकाळी उठणार, जे काही त्यांचं रेग्युलर लाईफ आहे ते करणार, स्वतःचं तत्त्वच त्या विसरल्या. एक आकर्षण आहे. हे जे आकर्षण आहे तुम्हाला माया बीज देतं. सगळ्या स्त्रियांनी त्याचा विधिवत व्यवस्थित त्याचा जाप केला पाहिजे. आणि सात्विक आहे, विशेष ते माता भुवनेश्वरीचं बीज आहे. हा जो काही बीज आहे हा फक्त आपल्या धर्मात नाही आहे. अनेक जेव्हा आम्ही ग्रंथ वाचतो त्यामध्ये अनेक म्हणजे बुद्धिस्ट असतील त्यांच्यामध्ये सुद्धा याचा उच्चार आहे. वरतून जैन संप्रदाय यामध्ये सुद्धा हा बीज वापरला जातो आणि प्रत्येकासाठी सुटेबल, प्रत्येक स्त्रियांसाठी सुटेबल. लक्ष्मीला तर अत्यंत प्रिय आहे हा बीज, तर प्रत्येकाने नक्कीच हा करावा. भुवनेश्वरी राजविद्या आहे, आपण अगोदरसुद्धा सांगितलं. तर आज सगळे प्रश्न 2 वरती थांबले आहेत. एक तर प्रेम, रिलेशन त्याला आपल्या सरळ भाषेमध्ये, आणि दुसरा पैसा. तर ही फर्स्ट नीड आहे, वास्तविक प्रेम ज्याला म्हणतो त्याला. आणि दुसरं म्हणजे जो व्यक्ती मायाबीज जो तुम्ही आता उच्चारला, त्याचा जेव्हा तुम्ही बीजचा तुम्ही जेव्हा साधना करतात तुमच्यामध्ये ज्ञानसुद्धा वाढत जातं. ज्ञान म्हणजे काय, फक्त पुस्तकी नॉलेज नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, आंतरिक ज्ञान. बरेच नाही का आपण म्हणतो की मला हे असं वाटलं, असं करावं, मी माहिती नाही, इंट्युएशन. जे काही ज्योतिष लोक आहेत, जे काही इंट्युएशन्स त्यांना येतात, हे जे वाढवतं ते माताचं बीज आहे. तिची साधना तुम्ही व्यवस्थितरित्याने ते करू शकता. आणि त्याच्यात असं त्यामध्ये सगळ्या शक्ती त्यामध्ये समाहित आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व काही मिळू शकतं. त्यानंतर श्रीम, माता लक्ष्मीचा बीज आहे. आणि दोघीही बीज मा लक्ष्मीला रिप्रेझेंट करत असले तरी यात खूप वेगळी शक्ती आहे. बरेच लोक ओपनली त्याचा जप करतात, सांगतात की तुम्ही फक्त इतकं म्हणा, पण मी त्यांना एक सांगतो की बीज आहे,
ठीक आहे. आपण फक्त शेतामध्ये जातो तर फक्त बीज फेकून नाही देत, त्याला एक विशिष्ट अगोदरची मशागत आहे, त्याला वेळोवेळी खत पाणी गेलं पोषण पाहिजे, भेटलं पाहिजे. पोषण भेटलं पाहिजे. तसं बीजांची सुद्धा काही विशिष्ट रहस्य आहेत. ते रहस्य तुम्हाला समजून त्याचा अर्थ काय, कुठे उच्चार कसा करायचा आहे, काय आहे, हे व्यवस्थित दीक्षा घेऊन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला त्याचे बेनिफिट भेटतं. माता लक्ष्मीचं बीज असल्याकारणे सगळे आर्थिक व्यवहार यावरती चालतात. पण हे विसरून चालणार नाही की माता लक्ष्मी ही अत्यंत सात्विक आहे, खूप शुद्ध आहे. तुम्ही नॉनव्हेज खाताय, तुम्ही ड्रिंक करतायत आणि तो बीज जप करतायत, त्यात कसं होईल? ठीक आहे. बरेच लोक म्हणतील की मग बीर बारवाले का करोडपती नाही होत का? ते होतात, पण इथे विषय आपल्या धर्माशी रिलेटेड चालला आहे, सात्विकतेशी रिलेटेड चालला आहे. तर महालक्ष्मी अत्यंत शुद्ध सात्विक आहे. ज्या लोकांना शरीरामध्ये हीट जास्त आहे, आणि हा जो बीज आहे हा चंद्राला सुद्धा रिप्रेझेंट करतो. जसं नवग्रहांचे सुद्धा तंत्रोक्त मंत्र आहे, बीज मंत्र आहे. तर शरीरामध्ये जेव्हा हीट वाढते ना, आध्यात्मिक साधना करून किंवा काही तुमचं काम तसं असेल, पित्त प्रकोप वाढतो, त्यावेळी हा बीज तुम्हाला शांती प्रदान करतो, पैसाही देतो आणि तुम्हाला शांती प्रदान करतो. म्हणून माता लक्ष्मीचा हा बीज आहे. ओके. त्यानंतर क्लीम, आकर्षण. हा बीज जगदंबा महाकालीचा पण आहे आणि हा बीज भगवान श्रीकृष्णांचा सुद्धा आहे. हो ना. क आहे, ल आहे, जॉईंट आहे, उच्चार करताना सुद्धा तुमचं जीभ थोडीशी हे होते, हे आकर्षण आहे. तर प्रत्येक आपल्या जेव्हाही तुम्ही याचा उच्चार करता व्यवस्थित, तुमच्यामध्ये एक अट्रॅक्शन देतं, खूप तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी तो वाढवून देतं. आणि आपण नेहमी म्हणतो की जेव्हा नवारणव मंत्र तुम्ही करता त्यामध्ये हे तिघी बीज आहे, ठीक आहे ना, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. तर हे काली बीज असल्या कारणाने तुम्हाला शक्ती पण देतं, तुमच्या आयुष्यामध्ये नवीन तुमचे विचार वाढतात. बरेच लोक त्याच विचारामध्ये घुटत असतात, काय करू विचार फक्त असतात पण करत काही नाही. त्यावेळी ही बीज साधना तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नवीन वाटेवरती घेऊन जाते. आपल्याला असं वाटतं की फक्त लोकांना सांगूनच लोक ऐकतील असं नाही आहे. तुमच्यामध्ये ती पॉवर पाहिजे, अट्रॅक्शन पॉवर तुमच्यामध्ये ती पाहिजे, जेणेकरून तुम्हाला लोक त्या गोष्टी ॲक्सेप्ट करतील, तुम्हाला समजून घेतील. आज बरेच लोक मार्केटिंगमध्ये आहे, ठीक आहे. तर मार्केटिंगमध्ये फक्त तुम्ही सांगितलं की इन्व्हेस्ट करा किंवा तुम्ही हे प्रोडक्ट घ्या, तर ते त्या गोष्टीसाठी ते मान्य झाले पाहिजे, त्यांना तो विषय पटला पाहिजे. तर हे केव्हा पटतं? जेव्हा तुमच्यामध्ये ते आकर्षण आहे ना. जे काही मोठे सेल्समध्ये असतील तर त्यांनी नक्की या योग्य त्याचं जे काही नियम आहेत ते सांभाळून त्यांनी साधना केली तर त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन नक्की घडतं. ओके. त्यानंतर दुर्गाचा हा बीज आहे आणि खूप जास्त पॉवरफुल आहे. दुर्गा म्हणजे काय आहे? या तिघी शक्तींचं एकत्रीकरण आहे, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. तर भगवान शिव सांगतात मुंडमाला तंत्रामध्ये की तुम्ही फक्त दुर्गा 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 जरी म्हटलं तरी तुमचं आयुष्यातलं जे संकट आहे ते दूर होतात. मी सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा असं होतं की अनेक लोक इमर्जन्सी फोन करतात, कोणी इमर्जन्सी ॲडमिट आहे, मुलाला काही त्रास झाला, महिलांना त्रास होतो. आज आपण घटना अशा बघतोय, कोणतंही संकट म्हणा, आणि इवन आताच काश्मीर विषय प्रत्येकजण त्यावरती बोलतो आहे. तर आपलं जीवन आज इतकं सिक्युअर नाही आहे. मुंबईमध्ये जाणारा, लोकलने प्रवास करणारा माणूस तो रात्री वापस येईल की ही त्या बिचाराला पण शाश्वती नसते. तर त्यावेळी रक्षण करणारी कोणती शक्ती? तर ती दुर्गा आहे. म्हणून याचा अनुभव आम्ही अनेक लोकांवरती घेतले. स्त्रिया आज सगळ्यात जास्त 50% स्त्रियांना मानसिक त्रास आहे, घरामध्ये काहीतरी विषय घडतात, त्यावरती त्यांचं चिंतन होतं आणि तो मग तेच अतिचिंतन त्यांना आजाराचं कारण बनतं. मग त्यातून बाहेर पडण्यासाठी काय? तर दुर्गा शक्ती पाहिजे. म्हणून दुर्गेची उपासना या मंत्राद्वारे होते. वरतून बघा, कोणतंही तुम्ही दुर्गाचे 18 हात बघितले असतील ना, आपण म्हणून 18 हातवाली माता, अष्टभुजा, 8 हातवाली जगदंबा. हे काय? मी अगोदर बोललो की ह्या सगळ्या देवता सिम्बॉलिक ते सगळे फॉर्म आहे.
हे समूहात किंवा अनेक लोकांचं जे काही काम आहे, एखादी काम तुम्हाला करायचं आहे, इव्हन आता आपण पॉडकास्ट करतोय तर शूट करणारा एक वेगळा व्यक्ती, एडिट करणारा एक वेगळा व्यक्ती, अपलोड करणारा एक वेगळा व्यक्ती, हे काय एका व्यक्तीचं काम नाही आहे, समूहाचा तिथे संबंध आहे. आज कंपनीमध्ये IT क्षेत्रामध्ये मुलं कामं करतायत, टीमवर्क व्यवस्थित होत नाही आहे, त्यावेळी अडचणी येतात ना. त्यांचं जे काही मॅनेजमेंट आहे ते तर खूप अगदी करलो दुनिया मुठ्ठी में, खूप त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो, पण तसं टीम त्यांना साथ देत नाही. म्हणजे काय, कुठेतरी ते टीमवर्क कमी पडतं आहे. मग अशा वेळी दुर्गेची उपासना तुम्हाला खूप मदत करतं. जो तुम्ही बीज आहे तो त्याचं तुम्ही उच्चारण करू शकता. आणि दुर्गा 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 जरी म्हटलं तरी तुम्हाला संकटावरती तुमची लढायची शक्ती भेटते. हे एक सिच्युएशन असते ना माणसाला, कुठेच रस्ता दिसत नाही, त्यावेळी दुर्गा तुम्हाला तारते. म्हणून तो तुम्ही कुठेही कसाही दुर्गा 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 तुम्ही कुठेही म्हणू शकता. हे माझं वचन नाही आहे, हे शिवांचं वचन आहे, त्यामुळे ते तुम्ही करू शकता. ओके. हा खूप मंत्रामध्ये देवीचं एक नाव आहे, मंत्राणाम मातृका रूपम. जे आपलं अ पासून ते ज्ञपर्यंत जे अक्षर आहे हे सुद्धा देवीचे स्वरूप सांगितलेले आहे. त्यातलं जे तुम्ही आता उच्चारलं, हा प्रचंड पॉवरफुल हा मंत्र आहे. आणि हा उच्चार प्रत्येकजण नाही करू शकत. का? कारण की मंत्राला सुद्धा अनेक भेद सांगितलेले आहे. की काही मंत्र जे असतात हे स्त्रीवाचक असतात, काही मंत्र जे असतात हे नपुंसक वाचक असतात, आणि काही हे पुरुषवाचक असतात. जसं सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक आहे, तसं हा पुरुषवाचक बीज आहे. आणि तुम्ही बघा ना की 2 शब्द आहे की दुर्गा सप्तशतीमध्ये तर असं वर्णन आहे की जेव्हा आईसाहेबांनी हुंकारणे व तम भस्म, की देवीने फक्त हुंकार केला, हुंकार भरलं आणि अर्धे असुर तिथे गेले. तो विचार करा त्या शब्दामध्ये किती पावर आहे. असुर काही युद्ध तसं नाही, मला असं वाटतं की हे युद्ध आपलं स्वतःशीच आहे ना. आज तुम्ही इथे बसलेले आहे, आपल्या मनामध्ये अनेक निगेटिव्ह पॉवर आहे, आपले चिंतन सगळं मनामध्ये, हे कसं होईल, काय होईल, डिप्रेशन येतं. आज मुलांना एन्झायटी आहे, छोटे छोटे इश्यूवरतून त्यांची एन्झायटी आहे. आणि असे काही प्रॉब्लेम येतात, महिलांना असतील, जेंट्सला असतील, कोणी कर्जामध्ये फसलेलं, कोणाचा पैसा फसला आहे, कोणाची आयुष्य त्यांचं गेलेलं, ती रक्कम फसली, मग टेन्शन येणार ना. मग अशा वेळी तुमच्यावरती सगळं तुमचं माइंड जास्त क्लोज झालं, पॅक झालं, त्यावेळी तुम्हाला हा बीज विदिन मिनिटामध्ये तुम्हाला बरोबर बाहेर काढतो. आणि याला योगिक क्रियाशी जोडल्या गेलेला आहे. अनेक योगींनी या सगळ्या गोष्टीला योगिक क्रिया म्हणजे काही शरीराचा हालचाल, एक बैठक, वेगळी व्यवस्था, त्याच्यातून तो कसा घेतला पाहिजे, त्याला एक विशिष्ट मीडियम सांगितलेलं आहे. तर त्याच्या अनुसार योग्य माणसांकडून ते घेऊन ते समजून करावं. कारण की ते मणिपूर आणि स्वादिष्टान या दोन्ही चक्रांवरती ते रिप्रेझेंट करतं. अग्नी आहे, अग्नी वाढून जातं, ठीक आहे, त्यामुळे वृत्ती तशी होते. आता तुम्ही बघितलं असेल, आता हा विषय कितपर्यंत लोकांना पडतो ते मला माहिती नाही, पण तुम्ही जर कधी काही विशिष्ट धर्मांची प्रार्थना ऐकली असेल तर तिथे ल वरती जास्त सकाळी सकाळी आपल्याला ऐकू येतं, त्यामध्ये ल वरती जास्त ते फोर्स करतात. तर त्या माणसांची वृत्ती काही काही तशीच होते. लकार काय, अग्नी आहे, विध्वंसकारी शक्ती आहे. आणि आज तर भारत पाकिस्तान हा विषय जोर धरतोय. काय तर कुठे ना कुठेतरी तो शब्द त्यांच्या बुद्धीला, आपण किती जरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला तरी अर्ध्या लोकांना त्याचं माइंड तसा सेट आहे ना. तुम्ही जर कधी पाहिलं असेल, जे लोक नक्षलवादी असतील, जे लोक आतंकवादी, जे शरणार्थी येतात, त्यांना काउन्सिलरची गरज पडते, त्यांना काउन्सिलिंग करावी लागते. त्यांचा ब्रेन पूर्ण वॉश केलेला असतो, त्यांनाही समजत नाही. हे तर जग जाहीर आहे. मग हे ब्रेन कंट्रोल करण्यासाठी हे असे बीज शब्द वापरले जातात, है ना. ते शब्दाची एक वेगळी प्रक्रिया आहे. तुम्ही बघा, फक्त तुम्ही हर हर महादेव म्हटलं तर सगळी एनर्जी येते. मावळे सगळे जीव द्यायला तयार झाले. शब्दातली ताकद आहे, एक सात्विक आहे आणि एक विरुद्ध आहे. म्हणून योग्य रीतीने त्याचं उच्चारण झाले तर त्याचा बेनिफिट तुम्हाला चांगला भेटतं, व्यवस्थित भेटतं. त्यानंतर फट, हे तुम्ही सगळे कार्यक्रमात ऐकलेले असावे. आणि खरं तर तिथंच आयडिया आली होती की यार आपण या टॉपिकवरती एकदा पॉडकास्ट केला पाहिजे. म्हणजे ते काय आतून आलं होतं म्हणून, आणि ते तसं दिसतंय की त्याचा खूप फायदा होणार आहे लोकांना. बोला ना.
हे जे तुम्ही उच्चारलं शब्द फट, हा शब्द ध्वनिवाचक जरी तुम्हाला वाटत असला तरी तुम्ही बघा, जेव्हा एखादी फुग्गा फुटतो त्याचा पण आवाज कसा येतो, फट येतो. असं म्हणतात की जेव्हा विध्वंसकारी, जेव्हा सृष्टीचा विनाश झाला किंवा सृष्टीची उत्पत्ती झाली, तेव्हा एक खूप मोठा स्फोट झाला है ना. या बिग बँग थिअरी काय आहे, बरोबर, तो साऊंड आहे, त्यातूनच ते सगळं हे झालं. डिस्ट्रॉय होताना पण तेच होणार आहे, खूप मोठा स्फोट होणार आहे. तर हा जो तो शब्द आहे, हेच तो साऊंड आहे की त्यातून इतकं सगळं तयार झालं. तर जेव्हा शक्ती, तुम्ही विशिष्ट मंत्र घेतला आणि जेव्हा तुम्ही त्याला हा शब्द त्याला उच्चारता, तेव्हा ती शक्ती तिथे इमिजिएटली काम करते. क्विकमध्ये काम करण्यासाठी हे शब्द तिथे इन्क्लूड केलेले असावे, हा माझी धारणा आहे. त्यामुळे हा बीज तुम्ही काय म्हणू शकता की ऑर्डर, स्पीड आणण्यासाठी, ते करण्यासाठी, लवकर होण्यासाठी तिथं मग त्या मंत्रामध्ये फटचा उच्चार लवकर ते होईल, ते त्या पद्धतीने ते केलं जातं. असं असावं. यामध्ये मतमतांतर असू शकतात, सगळ्याच काही विषय प्रत्येकाला पटतो असं नाहीये, ही माझी धारणा आहे. त्यानंतर स्वाहा, की जो प्रत्येक मंत्राच्या शेवटी बऱ्याच वेळेस उच्चारला जातो. यामध्ये कहाणी अशी आहे, आता आपण सगळ्या कहाणीमध्ये न जाता, की स्वाहा आणि स्वधा हे दोन शब्द वापरले जातात. स्वधा अग्निदेवतेंच्या दोन पत्नी सांगितलेल्या आहे. जेव्हा तुम्ही स्वाहा म्हणता त्यावेळी अग्निदेवतांचं अन्न पोहोचवते. स्वाहा ही म्हणजे एक प्रकारचं आपण त्याला ते कुरिअर, जसं प्रत्येकाचं माध्यम आहे. जेव्हा तुम्ही तो साऊंड उच्चारता तेव्हा त्या देवतेची एनर्जी, जे काही तुम्ही त्यांना हे करताय, ऑफर करताय, ती वस्तू त्या देवतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वाहा नावाची ती देवता आहे. आणि पितरांसाठी स्वधा, जेव्हा आपण पितृपक्षामध्ये पिंडदान गुरुजी घरी येऊन करतात, तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः, स्वधा ये नमः, हे केलं जातं. आणि देवी भागवतामध्ये तर स्वाहा आणि स्वधाविषयी खूप विशिष्ट कथा आहे, त्यांचं विशिष्ट महत्त्व सांगितलेलं आहे. तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू शकेल की ज्या लोकांना वाटत असेल की आपल्या घरामध्ये खूप जास्त पितृदोष आहे, तुम्ही सगळं करून थकले असाल, तर त्यावेळी माता स्वधाचं नामजप करणं पण तुम्ही करू शकता. स्वधा येई नमः जरी तुम्ही म्हटलं तरी पितरांपर्यंत तो आशीर्वाद, तुमचं ती साधना पोहोचते आणि तुम्हाला एक मीडियम आयुष्यामध्ये भेटतं, चांगलं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. तर पितरांना रिप्रेझेंट करणारी स्वधा आहे आणि देवतेंना हे करणारी, म्हणजे आपण जे काही मंत्र उच्चारतो किंवा हवनामध्ये जे काही सामग्री टाकतो ती त्या देवतेपर्यंत पोहोचण्यासाठी ते माध्यम म्हणून ते स्वाहा आणि स्वधा हे असं आहे. वरतून एक झालं बहिर्याग, बाहेर तुम्ही स्वाहा केलं. काही काही मंत्र असे आहेत आपल्या तंत्रामध्ये की त्याच्यामध्ये स्वाहा पण आहे ना, मागे स्वाहा आहे, तो म्हणजे तेव्हा अग्नी नाहीये पण एक अग्नी आपल्या आतमध्ये पण आहे. कधी कधी दोन वेळेस आपण स्वाहा बरेच मंत्रामध्ये स्वाहा येतं. हे काय आहे, हे आंतरिक यजन चाललं आहे. म्हणजे अंतर्गत यज्ञ चाललाय की माझं जे स्वतःचं रूप आहे हे माझ्या आता ते सगळं नष्ट होत आहे आणि मीच देवतारूप होतो आहे, हे सांगण्यासाठी सुद्धा स्वाहा उच्चारलं जातं. आणि तो खूप पॉवरफुल शब्द आहे, म्हणून मंत्रामध्ये तो ॲड केलेला आहे, स्वाहा. ओके. आता हे जे काही बीज मंत्र आपण आता डिस्कस केले समजा, तर यांचे काही नियम पण असतील ना, की कुठलाही मंत्र जाप करताना काही कोणकोणते नियम आपल्याला फॉलो केलेच पाहिजे समजा? मंत्रांना तर नक्कीच नियम आहेत. असं नाही आहे की तुम्ही कोणता मंत्र ऐकला, यूट्यूबवरतून ऐकला आणि तो तुम्ही जप करताय, तसं करू नका. बरेच लोक तसं करतात, कारण की असं सांगितलं आहे की कोणता मंत्र, तुम्ही कोणताही मंत्र करत असाल तर त्याला विशिष्ट विनियोग आहे. म्हणजे ती एनर्जी तुम्ही कुठे युटिलाइज करताय, नियम आहे. तो विनियोग तुम्हाला माहिती असला पाहिजे. जो जप तुम्ही करता आहे, त्या जो मंत्र तुम्हाला जप करायला दिलेला आहे, तो मंत्राचे ऋषी तुम्हाला माहिती पाहिजे. फर्स्ट कोणी तो मंत्र सुरुवात केला, मंत्रद्रष्टा तुम्हाला पाहिजे. जो मंत्र तुम्ही जप करताय त्याला विशिष्ट छंद, व्याकरणामध्ये छंदाचे अनेक प्रकार आहे. गायत्री छंद आहे, त्रिष्टूप आहे, अनुष्टूप छंद आहे. हा छंद तुम्हाला माहिती पाहिजे, ते तिथे मेन्शन असतं कोणता छंदातला आहे. त्या मंत्राची शक्ती काय आहे, फक्त त्या मंत्रामध्ये असलेली बीज काय आहे, त्या मंत्रातली शक्ती काय आहे, आणि त्या मंत्राला डिकोड करण्यासाठी विशिष्ट अजून दुसरं मंत्र आहे, तो तुम्हाला माहिती पाहिजे. तर याला आपण काय म्हणतो की याला वरतून मंत्राच्या अगोदर तुम्हाला न्यास सांगितले जातात. न्यास म्हणजे काय की तुमच्या बॉडीमध्ये
त्या त्या देवतेचं ऊर्जा इन्व्हाइट करणं म्हणजे न्यास. देवम भूत्वाम देवम यजत, की तुम्ही स्वतः अगोदर देव झाले पाहिजेत ना, नंतर तुम्हाला देव मिळेल. म्हणून त्याचे विशिष्ट न्यास आहे, ते तुम्हाला माहिती पाहिजे. फक्त आपण म्हणत नाही का की पाऊस पडतो, नदीमध्ये पाणी जातं, पण ते पुराद्वारे ते वाहून त्याचा काही फायदा नाही होत, ठीक आहे ना. पण तेच पाणी जेव्हा तुम्ही बांध घालतात, ते पाण्याला बांध बरोबर तिथे धरण भरलं जातं आणि ते पाण्याचा जो काही स्रोत आहे तो त्या पवनचक्की पाणचक्कीवरती पडतो. पाणचक्कीमध्ये पडून ते चाकं फिरतं आणि वीज निर्मिती होते. म्हणजे पाण्याचा तिथे काय झाला, योग्य विनियोग झाला, युटिलाइज झालं ते. सो तुम्ही जो जप करता आहे तो जप करत असताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. नाहीतर तो पाऊस आला आणि पूर येऊन गेला, त्याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. दुसरा विषय असा की जो मला असं वाटतं की तो थोडासा प्रत्येक माणसाला समजला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये इतक्या लोकांना भेटण्याची वेळ येते, बघत असतो, काही काही लोक विचित्र मंत्राची सिद्धी करतात. काही मंत्र असे आहेत की ते दुसऱ्याची जी काही साधना आहे ते खेचून घेतात. असे पण आहेत. वेगवेगळे मंत्र आहे. जसं आपल्याकडे चोरी होते, आपल्या धान्य असेल, सोनं असेल, पैसे असतील, स्कॅम चालू आहे आता ना, सगळे ऑनलाईन सगळे स्कॅम होतात. साधनेची पण होते, तसे साधनेचे सुद्धा स्कॅम आहेत. ह्या स्कॅममधून तुम्ही वाचलं पाहिजे की तुम्ही ज्यांच्याकडे जाता आहे त्याच्याकडे विशिष्ट मंत्राची साधना पण त्यांनी केलेली असावी, तर तुम्ही केलेलं सगळं साधना त्या माणसाला भेटते. आणि असेही लोक आहेत आणि हे चुकीचा प्रकार आहे. तर याच्यातून तुम्हाला वाचता आलं पाहिजे. फक्त एनर्जी जनरेट करून नाही चालणार ना, तिला तुम्हाला ट्रान्सफर करायची, त्याचं पण नॉलेज तुम्हाला पाहिजे. यासाठी त्या देवतेचं विनियोग, न्यास, करन्यास, हृदयादी न्यास आणि मग ध्यान. फक्त तुम्ही आता मी फक्त योगेश म्हटलं तर मला काहीच व्हिज्युअलायझेशनच येणार नाही ना. पण जर कधी मी म्हटलं नाही योगेश भाऊन असे कपडे घालतात, योगेश भाऊंचा डोळ्यावरती चष्मा आहे, म्हणजे मला ध्यान करताना व्हिज्युअलायझेशन करायला नीट होईल, मला ते व्यवस्थित होईल. तसं तुम्ही ज्या देवतेचं करताय त्या देवतेचं ध्यान पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे. फक्त असं उठसूट तुम्ही माळ जप करताय असं नाही. म्हणून तर लोकांना लोक म्हणतात नाही आम्ही सगळं करून पाहिलं, आम्हाला त्याचा अनुभव नाही आला. का नाही अनुभव आला? तुम्ही त्या नियमाने नाही गेलात ना, म्हणून तुम्हाला त्याचं फल नाही मिळालं. अनेक लोक फक्त आणि फक्त मंत्रजप करत राहतात, त्याचं माहिती नसतं. भावचुडा म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये श्लोक आहे, बहुजाया तथा होमात कामक्लेशादि विस्तरैहि न भावेन विना देव यंत्र मंत्र फलप्रदा. जे लोक विना भावनेतून, ज्यांच्या मनामध्ये भावच नाही आहे, फक्त बस पोपटपंची करताय, फक्त हा करताय, त्या लोकांना कामादी विकार त्यांचे वाढणार आणि त्यांच्या जीवनामध्ये क्लेश जास्त वाढणार. लोक म्हणतात ना की आम्ही तर जप वाढवला पण आमच्या मागे कटकटी लागल्या. का? तुमच्या मनात ती भावनाच नाही आहे. म्हणून शिवांचं वचन आहे की तुम्हाला तुमच्या मनामध्ये तो भाव पाहिजे, तुमचा भाव शुद्ध पाहिजे. असं नाही आहे की माझ्या शेजारच्याने माझ्या चुलत भावाने प्रॉपर्टी घेतली, त्याचं नुकसान झालं पाहिजे म्हणून मी मंत्र जप करतो. तुमचा भाव काय तिथे चुकीचा आहे, तुम्हाला त्याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट मिळेल आपल्या ह्या चांगल्या साधनेमध्ये. नंतर अनेक लोक काय करतात, फक्त तात्पुरता मंत्र घेतात काही गुरूंकडनं. तर मी तुम्हाला एक श्लोक सांगतो की गुरुः मनुष्यच बुद्धीच मंत्रे चाक्षरवाचितम प्रतिमासु शिलाबुद्धी कुर्वाणो नरकम व्रजत. म्हणजे काय? ज्यांच्याकडून तुम्हाला मंत्र प्राप्त होतो आहे त्या माणसाच्या प्रती जर तुम्ही, हा एक माणूस आहे मी फक्त घेण्यापुरतं त्याच्याकडे जातो आहे, मनुष्यबुद्धीने तुम्ही गुरुला बघणार, त्यावेळी हा काय फक्त एक साधा सिंपल मंत्र आहे, एक अक्षर आहे. अक्षर रूपात तुम्ही त्या मंत्राला बघितलं तरी पण तुमचं नुकसान आहे. किंवा मी ज्या मंदिरामध्ये जातो आहे त्या मंदिरामध्ये हा एक दगड आहे, मी दगडाच्या पाया पडतो, ही भावना असली तर तुम्हाला फल मिळेल का? नाही मिळणार. म्हणून गुरुला मनुष्यबुद्धी, प्रतिमेला शिला म्हणजे दगडाची बुद्धी आणि अक्षर बुद्धीने जर कधी तुम्ही मंत्र ह्या तिघी गोष्टी करत असाल तर त्यामध्ये तुमचंच नुकसान आहे. तर जो काही मंत्र मिळाला असेल, मंत्रदाता असेल, त्याप्रती तुमचं समर्पण पाहिजे ना, भाव पाहिजे. तर भाव ही कारण ईश आहे, न स्वर्ण काट पाषाण सतचित आनंद रूप आहे, व्यापक है भगवान. तुमचा भाव महत्वाचा आहे.
ओके. या मंत्र साधना करण्यामध्ये. पण आजच्या पॉडकास्टमधून मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना फायदा होईल, कारण एकेका शब्दाचा जर अर्थ आपल्याला समजला, नक्की. ऑटोमॅटिक भाव तयार होतो ना. जसं आपण सांगितलं की या बीज मंत्राचा हा भाव आहे किंवा हे, तर ऍटलीस्ट काहीतरी व्हिज्युअलाइज होतं, कुठल्या देवतेचं काहीतरी ज्ञान होतं. तो एक फायदा आजच्या लोकांना नक्कीच होईल. समजा आता ज्यावेळेस समजा आपण मंत्र जप करत असतो त्यावेळेस असं बरेच त्याचे काही नियम आहेत का, की त्याची माळाच असली पाहिजे किंवा आपण या बोटाने केलं पाहिजे किंवा इथंच बसलं पाहिजे किंवा असं काही केलं पाहिजे, असं काही? हे सगळं परंपरेवरती डिपेंड आहे, तुम्ही कोणत्या परंपरेमध्ये तुमची दीक्षा झाली आहे. परंतु सर्वसामान्य एक नियम आहे की तुमचा माळा ही शुद्ध असावी. कारण की ते शुद्ध असावी म्हणजे चांगली असावी, कोणाचाही त्याला स्पर्श नसावा. आम्ही अनेक ठिकाणी पाहतो की मंदिरामध्ये एखादी माळा टांगलेली असते आणि 1760 कोणीही त्याला करतात. तसं नाही आहे. साधकाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी खूप जास्त सांभाळाव्या लागतात. एक म्हणजे त्याचं आसन, ओके, दुसरं म्हणजे त्याची जपमाळ. या 2 गोष्टी अशा आहेत ना, आणि तिसरं त्याचा मंत्र. ह्या 3 गोष्टी जेव्हा तुम्ही व्यवस्थित रीतीने करणार, कारण की त्या ठिकाणी तुमचे ते पुढल्या भाषामध्ये काय म्हणतात, फिंगरप्रिंट्स, तुमचे ते संस्कार आहेत ना. तुम्ही इतकं तो अंशात्मक तिथे ती ऊर्जा तिथे झालेली आहे. म्हणून जर का तुम्ही साधक असाल, तुम्ही जर कधी मंत्रजप करत असाल, तर हा नियम बाळगा की तुमचं आसनावरती कोणी बसलं नाही पाहिजे. तुम्ही तुमची जी जपमाळ आहे ती कुठे कोणाचा स्पर्श नाही झाला पाहिजे. आणि सर्वानुमते सगळ्यात चांगलं रुद्राक्ष माळा ही तर बेस्ट आहे. आता अनेक कारणासाठी लोक, जसं ज्यांना लक्ष्मी प्राप्ती पाहिजे असतील, हेल्थ सोबत काही पैशाचे प्रॉब्लेम असतील, त्यांनी कमळगठ्ठेच्या माळावरती जप करतात, केला पाहिजे. ज्या लोकांना मनशांती पाहिजे, ज्या लोकांना लक्ष्मीची साधना करायची, त्यांनी शुद्ध स्फटिकाची क्रिस्टल त्या माळेवरती तुम्ही जप केला पाहिजे. आणि सर्वमान्य तर आपली रुद्राक्षाची माळ आहे, कोटी गुणा फल देतो रुद्राक्ष हा. आणि आज चांगल्या ठिकाणी तो तुम्हाला अवेलेबल पण आहे. त्याची विशिष्ट पद्धत आहे, ती व्यवस्थित त्याची पूजा अर्चन करून तो तुमचा तुम्ही जप केला पाहिजे. आणि तुमची माळ ही स्वतंत्र असावी. आणि त्याच्यात किती हे असले पाहिजे, म्हणजे 108च असावे. कारण की तो अंकच शुभ मानला गेलाय. तुम्ही नाम जप करत असाल तर लोक असं हातामध्ये नॉमिनल तो छोटा वापरता, ठीक आहे, ते तुम्ही करू शकता. तुम्ही साधना करत असाल ना, तर तुम्हाला 108 मणींची माळा असणं गरजेची, आणि त्याचा स्पर्श तुम्हालाच होईल, इतरांना तो स्पर्श नाही तुम्हाला करता येत. आणि आणखी एक गोष्ट आहे की म्हणजे कुठल्या दिशेला बसलं पाहिजे का, असं पण काही असतं का? नक्कीच आहे. मी अगोदर म्हटलं की हे सिम्बॉलिक आहे, ठीक आहे. वास्तुशास्त्राचा विचार केला तर वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं की ज्याला ज्ञान पाहिजे त्याने पूर्वेला बसून त्याने साधना केली पाहिजे, त्याला ज्ञान मिळणार. ज्याला अभ्यास करायचा आहे त्या लोकांसाठी. वैश्य वर्ग जे आहेत, जे आपले बिझनेसशी रिलेटेड आहे, त्यांनी उत्तरेकडे तोंड करून साधना करावी. आणि मोस्ट ऑफ पूर्वेकडे तोंड करून केलेली साधना आणि उत्तरेकडे तोंड करून केलेली साधना ही चांगली असते, शुभ असते. बाकी ज्या काही 2 दिशा आहे ह्या वेगळ्या कारणासाठी वापरतात, त्यावरती बोलून काही होणार नाही, ठीक आहे. आणि या 2 दिशांना महत्त्व जास्त दिलं आहे, पूर्व आणि उत्तर. दक्षिणेकडे पण तोंड करायचं आहे, पण ते वेगळ्या कारणासाठी. उदाहरणार्थ दक्षिण कालिकेची जी साधना होते, भद्रकाळीची जी साधना होते, भैरवाची जी साधना होते, ती दक्षिणेकडे तोंड करूनच करावी लागते. जे त्यातले लोक आहेत त्यांना ते माहिती असेल, पण ते सर्वसामान्य लोकांना त्याची गरज नाही. आपण पूर्वेकडे बसून, कुठेही बसून पूर्वेला तोंड करून उत्तरेला तोंड करून तुम्ही करू शकता. ओके. आता हे झाले समजा काही बेसिक नियम. आता याचे काही असे दुष्परिणाम आहेत का, की समजा जर ती एनर्जी आहे तर ती ऑब्व्हियसली आपण जर नीट हँडल नाही केली तर त्याचे दुष्परिणाम पण होतीलच. तर असे कुठले घातक दुष्परिणाम आहेत की जे चुकीची मंत्र साधना म्हणा किंवा आज काही चुकीच्या गोष्टी केल्यामुळे पण होऊ शकतं समजा? ठीक आहे. मुंडमाला तंत्रामध्ये भगवान शिव माता पार्वतीला सांगतायत, तो मी तुम्हाला वचन सांगतो की विना तंत्र परिज्ञातात, विना गुरु निवेवनात, विना ज्ञानात, विना ज्ञासात, विना शिव विबंधनात, नहि सिद्ध्यन्ति देवेशी प्रत्यक्षम हरवल्लभा. जो व्यक्ती, तुम्ही जोही मंत्र करत असाल, तो मंत्राचं मागचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. तो मंत्र कोणाचा आहे, काय, त्याचं ज्ञान हे तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्हाला तो मंत्र देणारा गुरु असला पाहिजे. निषेवणात तुम्हाला गुरु असला पाहिजे, ज्याच्याकडून तुम्ही मंत्र प्राप्त झालेला आहे, त्या मंत्रासोबत त्याचा न्यास आधी तुम्हाला माहिती असलं पाहिजे.
आणि विना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही न करता जर कधी तुम्ही साधना केली तर काय सांगितलं आहे, नाही सिद्धेंती देवेशी प्रत्यक्षम हरवल्लभा. प्रत्यक्षात कालीसुद्धा त्यांना कधी वाचवू शकत नाहीत किंवा त्यांना सिद्ध होऊ शकत नाही. सिद्ध म्हणजे काय, त्यांना त्याची चांगले बेनिफिट भेटू शकत नाही. म्हणून हे ज्ञान असणं गरजेचं आहे. बरेच लोक साधना करत असताना, मी मागेसुद्धा तो विवाद मागे खूप वाढला होता की नाही आम्ही तर शंकरालाच मानतो, नाही आम्ही गणपतीला मानतो, नाही आम्ही विष्णूला मानतो. हे भेद करतात. तर शास्त्रानुमते नियम दिलेला आहे की कोणीही मंत्र देवतेमध्ये भेद करू नये. तुम्ही कोणत्याही देवतेची साधना करत असाल, तुम्ही ज्या देवतेला मानत असाल, तुम्ही गणपतीला मानत असाल तर तुम्ही गणपती सर्वश्रेष्ठ आहे तुमच्या दृष्टीने, तर तेही बरोबर आहे. पण तुम्ही दुसऱ्यांना नाव ठेवू नका, भेद करू नका. नाही आम्ही तर विष्णूलाच मानतो, हे शिव म्हणजे डमी गॉड आहे, असं करू नका, असे अनेक लोक म्हणतात. असं जेव्हा तुम्ही करता, संप्रदाय जेव्हा तुम्ही असे देवतेमध्ये भेद करता, हां, देवी विष्णू शिवादीनां एकत्वं परिचिंतयेत भेद कुरुन नरकम याती रौरवम पाप पुरुषः. देवीच शिव आहे, शिवच देवी आहे, देवी पण विष्णू आहे, विष्णू पण देवच आहे, सगळं एक भाव आहे. जो याच्यामध्ये भेद करतो त्याला रौरव नरकात सुद्धा जागा भेटत नाही, तो पाप यजन करतो, तो पुण्य यजन नाही करत. म्हणून हे जर कधी तुम्ही नियम फॉलो केलेत तर तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भेटणार नाही. अनेक लोकांना मी पाहिलेलं आहे ॲज अ काउन्सिलर, जेव्हा काउन्सिलिंग करण्याची वेळ येते, लोकांना मंत्र चाळ लागतो, पुटपुटतच असतात. हा पण एक प्रकारचा आजार आहे. जेव्हा तुम्ही विज्ञानाला मांडतात, तुम्ही अनेक लोकांना बघा, फक्त बस त्यांना मंत्र चाळ लागलेला असतो. ती पण एक प्रकारची मानसिक विकृती आहे. का झाली? त्यांनी त्या गोष्टी फॉलो नाही केल्या. म्हणून नाम जपाला तसं नाही. नाम म्हणजे तुम्ही जसं आपण श्रीराम जय राम जय जय राम, रामकृष्ण हरी, नमः शिवाय, काय असेल नसेल ते, तर हे योग्य पद्धतीने चांगल्या मनाने तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला विकृती नाही होणार, तुम्हाला त्याचा चांगला बेनिफिट मिळेल असं. तर असेही त्याचे साईड इफेक्ट आहे. अनेक लोक विदाऊट गुरु वेगवेगळ्या साधना करतात, युट्यूबवर ते कुठल्या देवतेचा मंत्र आहे काय लगेच करणार. तर तसं नका करू. तर तुम्ही ॲटलिस्ट तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट आहे, जे तुम्हाला सर्व अनुमते जे करायचं आहे, तुम्ही एकदा एका चांगल्या व्यक्तीचं तरी मार्गदर्शन घ्या, ते तुमच्यासाठी खूप चांगलं असतं. आता हे बोलत असताना माझ्या मनात एक प्रश्न आला की जसं तुम्ही इष्टदेवतेबद्दल बोलला होतात, बरोबर, तर अनेक लोकांना हा प्रश्न असतो की यार माझी इष्टदेवता कुठली आहे, किंवा कुठल्या देवाची साधना केली पाहिजे, किंवा कुठल्या देवाचा मंत्र जाप मी केला पाहिजे. आता मंत्र तुम्ही सांगितलं की 7 कोटी आहेत, पण माझ्यासाठी योग्य मंत्र कुठला, माझ्यासाठी योग्य इष्टदेवता कुठली, हे कसं शोधायचं? मी अगोदरच सांगितलं की अनेक जरी मंत्र असले तरी गुरु मुखात त्याचं महत्त्व आहे, गुरु तुम्हाला सांगतात. परंतु आपल्या याच्यामध्ये एक लक्षणावरतून औषध एक पद्धत आहे. तर सर्वानुमते मी हे सांगेल, प्रत्येकाला ते समजलं पाहिजे की तुमच्या आयुष्यातली समस्या काय आहे ते सगळ्यात अगोदर ओळखा. उदाहरणार्थ तुम्हाला ज्ञान, तुम्ही अशा फील्डमध्ये आहात की तुम्हाला काउन्सिलिंग करायची, लोकांशी बोलायचं आहे, तर तुम्ही सरस्वती ची साधना केली पाहिजे, गणपतीची साधना केली पाहिजे. विद्यार्थी असतील तर तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला मनामध्ये किंवा तुम्हाला अलौकिक काम करायचं आहे तुमच्या बसमध्ये, ते तुम्हाला वाटत नाही, तर तेव्हा दुर्गा आणि हनुमंताची उपासना तर कलियुगामध्ये खूप जास्त लवकर फलीभूत होते. म्हणून हनुमान आणि दुर्गा उपासना, तुम्हाला वेगळं तुमच्या याच्या मर्यादेपेक्षा मोठं काम करायचं असेल तेव्हा दुर्गा. ज्यावेळी तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल, तुम्हाला गुरु पाहिजे असतील, तर नक्कीच शिवाची साधना करावी. शिव तर सगळं देण्याला समर्थच आहे. हा विषयच खूप असा डीप आहे, तर आपण त्याच्यावरती एकदा व्यवस्थित बोलूया. नक्कीच. तर हे आपल्या समस्या जी तुमच्या आयुष्यावरती आहे त्यावरती तुम्ही त्या देवतेचे नाममंत्र तुम्ही करू शकता. बरं, येस. आता आपण थोडंसं सप्तचक्रांवरती येऊयात, कारण बाकीच्या ज्या ऑकल्ट सायन्सच्या मॉडेलिटीज आहेत, म्हणजे जे बऱ्याच गोष्टी आहेत, रेकी असेल किंवा बाकीच्या मेडिटेशनच्या पद्धती आहेत, हिलिंग पद्धती आहेत, त्याच्यामध्ये सप्तचक्रांवरती जास्त जोर दिला जातो. त्या प्रत्येकाचा एक मंत्र आहे, बीज मंत्र आहे, तर ते थोडंसं क्लिअर करा ना. मग हा योगिक विषय आहे, आणि असं नाही आहे की तुम्ही फक्त बरेच लोक म्हणतात तुम्ही मूलाधारावरती लक्ष केंद्रित करा, तुम्ही स्वादिष्ठांवरती करा, मणिपूरवरती करा, पण तशी त्याची प्रोसिजर नाही आहे.
शास्त्र सांगतं की फक्त सप्तचक्र म्हणजे 7 चक्र जरी तुम्हाला दिसत असले तरी अनेक चक्र आहे. सोबत ह्या 7 चक्रांच्या सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे पाकळ्या आहेत ना त्या. बरोबर. काहींचे 4 आहेत, काहींचे 8 आहेत, काहींचे 16 आहेत. म्हणजे ते वाढत जातं. सहस्त्रदल तर आपलं सहस्रारच आहे. पण साधारण समजा तुम्ही मूलाधार घेतलं तर मूलाधाराचं जे पहिलं जे बीज आहे ते आहे लम. यावरती तुमची सगळी भीती, तुमच्या सगळी रोजीरोटी, पैसा याच्यावरती डिपेंड आहे. लम बीज त्या गोष्टीचा कारक आहे. तुमच्या सगळ्या डिझायर्स, तुमच्या वासना. आज तुम्ही बघा, लहानपणी आमचे गुरुजी सांगायचे, मला तो अनुभव खूप आवडतो सांगायला दृष्टांत, की लहान मुलांना तुम्ही पाहिलं असेल, त्यांना सू होत नसेल तर त्या आई काय करायची, किंवा एक विशिष्ट प्रकारचा साऊंड करते, बरोबर. तर ते त्यावेळी त्यांची बॉडी ऑटोमॅटिक ते रिॲक्ट करते. ते काय आहे, ते मूलाधाराचं सुद्धा ते बीज आहे. ते लम आहे, वम आहे, शम आहे, मूलाधाराचे बीज आहेत. तर लम हा बीज मूलाधाराला रिप्रेझेंट करतो आणि सप्तचक्रावरती तर खूप जास्त आपण बोलू शकतो. पण हा लम हा पृथ्वीतत्वाला पण कारक आहे. तुम्हाला जेव्हा प्रारंभिक अडचणी येत आहेत, नोकरीच नाही आहे, लागतच नाही आहे, किंवा घरच होत नाही आहे, त्यावेळी कुठेतरी तुमचा मूलाधार खराब आहे, त्यामुळे तुम्हाला अडचणी येत आहेत. म्हणून योग्य अनुसंधान करून तुम्ही साधना केली पाहिजे. ओके. त्यानंतर त्याच्यावरचं चक्र स्वादिष्टान चक्र वमबीज आहे. हे माणसाला शांती प्रदान करतं, नवीन होप्स देतं. ज्या लोकांना पोटांचे त्रास आहे, माता भगिनींना युट्रेसचे प्रॉब्लेम होतात, त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं 101% त्यांचं स्वादिष्टान चक्र डिस्टर्ब असतं. वम बीज त्याला सांगितलेलं आहे. तो कसा अप्लाय करायचा हे तुमच्या तज्ज्ञानुमते, जे काही तुमचे डॉक्टर्स असतील त्यांच्याशी कन्सल्ट करून तुम्ही तो करू शकता. ओके. त्यानंतर मणिपूर चक्र रम अग्निबीज आहे. आपल्याला भूक लागते ना, उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. या ठिकाणी जठर अग्नी आहे, खाली कामाग्नी आहे आणि बुद्धीमध्ये क्रोधाग्नी आहे. हे 3 अग्नीचे प्रकार आपल्या शरीरामध्ये आहेत. तर ही जी जठर अग्नी आहे, तर हे रम बीज त्याला काम करतं. त्यामुळे ज्या लोकांना पोटाचे प्रॉब्लेम असतील त्यांनी व्यवस्थित ते बॅलन्स करावं ते चक्र. त्याचं बीज रम आहे. ओके. त्यानंतर वरती हृदयचक्र अनाहत चक्र, त्याचा बीज यम आहे. अनाहत म्हणजे त्याला हार्ट चक्र म्हणतात. सगळे रिलेशनचे प्रॉब्लेम हार्ट चक्रावरूनच आपण बघतो. बऱ्याच ज्यांना चेस्टमध्ये प्रॉब्लेम येतो, ब्रेस्ट कॅन्सर बऱ्याच लोकांना आहे, लेडीजला होतो, तर कुठेतरी त्यांचं हार्ट चक्र डिस्टर्ब आहे. तर त्यांनी व्यवस्थित त्याची साधना करावी. त्याचं बीज मी सांगितलं की यम आहे. नंतर तुमचं विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र हे बोलण्याला रिप्रेझेंट करतं. ज्या लोकांचं विशुद्धी चक्र चांगलं ॲक्टिव्ह आहे ना, ते खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकतात. अँकर झाले, बोलणारे लोकांना ते ऐकत राहावंसं वाटतं. गायक झाले, हे तर कुठेतरी न्यूज सांगणारे, तर विशुद्धी चक्र, पॉलिटिशियन, तर विशुद्धी चक्र हे त्याला खूप गरजेचं आहे. आणि त्याचं जे बीज आहे ते हम आहे. नंतरचं आज्ञाचक्र थर्ड आहे. त्याचं बीज क्षम आहे आणि ते माणसाला क्लिअरन्स देतं लाईफमध्ये, डिसिजन मेकिंग पॉवर वाढवतं. आणि इंटरनल नॉलेज जितक्याही आहे, इंट्युएशन सांगितलं, अकल्ट्सशी विषयी जेही नॉलेज आहे, मला हा माणूस असा वाटला, असं असं करेन, हे आज्ञाचक्र तुम्हाला गाईड करतं. त्याचं बीज क्षम आहे. नंतर सहस्रार चक्र, त्याचा तो प्रणव आहे, ओमकार आहे. त्याचे खूप चांगले बेनिफिट आहे. आणि असंच नाही की फक्त सहस्रारच आहे, सहस्रारच्या वरसुद्धा चक्र आहेत. हे पुढे तुम्हाला समजतं, नाद, बिंदू, उन्मणे, हे सगळं पुढे तो विषय आहे. पण हा योगिक शी रिलेटेड आहे. जे मुख्य होते ते आपण सगळे फक्त मी सांगेल की सप्तचक्राचं जरा व्यवस्थित माणसाशी जपून गाईड करून आपण ह्या साधना केल्या पाहिजे. कारण की या चक्रावरतीच सगळे आपले संस्कार डिपेंड आहे, म्हणून सांभाळून करावा. ओके. आता हे सगळं झालं की जे चांगले मंत्र आहेत किंवा जे बऱ्याच लोकांना माहिती आहेत समजा, आता असे पण काही मंत्र आहेत की जे समजा तांत्रिक क्रियांमध्ये किंवा याच्यामध्ये वापरले जातात, पण ते सामान्य माणसांना माहिती नसतं. तर त्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात की त्यांना काय म्हणतात पहिले तर, किंवा असं काही त्याला आहे का काही डेफिनेशन वगैरे? मंत्रांचे अनेक प्रकार आहे. पहिला मी सांगितलं की वैदिक मंत्र आहे, जे आपण आपल्याकडे गुरुजी येतात, यजुर्वेद, ऋग्वेद, ते त्यामध्ये ते करत असतात. अथर्ववेदातले मंत्र ते वैदिक मंत्र.
काही विशिष्ट तंत्र मंत्र आहे, तांत्रिक मंत्र आहे, त्याचे पण प्रोनाऊन्सिएशन वेगळं होतं. ते शाबर मंत्र पण असतात. हां, आणि जे जनसामान्यामध्ये जे प्रचलित आहे ते म्हणजे शाबर मंत्र. शाबर मंत्र म्हणजे काय आहे की एक काळ असा होता की त्या काळामध्ये आद्य जगद्गुरू शंकराचार्यांचा प्रादुर्भाव झाला. त्यांनी अद्वैतवाद पूर्ण आपल्या भारतभूमीमध्ये त्याचा प्रचार केला. आणि मी आता तुम्हाला सांगितलं ना की मंत्रांना नियम आहेत, परंपरा पाहिजे, तर मग लोकांना ते, सर्वसामान्य लोकांना ते, आता पॉडकास्ट ऐकल्यानंतर लोकांच्या मनात येईल ना की तो हे खूपच नियम सांगतायत, प्रत्येक ठिकाणी नियम आहेत. तसं ती अवस्था लोकांना प्राप्त झाली की काय करायचं आता. मग अशा वेळी गुरु गोरक्षनाथांनी अगदी त्यांची जी शक्तिपुंज होतं, त्यांची जी साधनेचं जे बळ होतं ते नॉर्मल मंत्रांना, म्हणजे ते जे शाबरी मंत्र काय, एक प्रकारचं ते काव्य आहे, एक प्रकारची ते कवितासारखं त्या ओवी आहेत, त्या ओवींना ती शक्ती प्रदान केली. आणि ते मंत्र वेगवेगळ्या भाषेतील, लोकभाषेतील पण असतात. काही शाबर मंत्र हे अर्थासहित असतात, काही शाबर मंत्र अर्थहीन पण असतात, काही शाबरमध्ये मराठी हिंदी मिक्स असते, काही शाबरमध्ये हिंदी असतं, इस्लामिकसुद्धा शाबर मंत्र आहे. तर तो जो लोककला आली, तो त्यावेळेची जी परंपरा आली, त्यातच हे शाबर मंत्र जास्त, आणि त्यांना सिद्ध करण्यासाठी खूप काही कष्ट करावे लागत नाही, त्यामुळे ते लवकर सिद्ध होतात. आणि शाबर मंत्राचाच मोस्ट ऑफ आज जितकंही बोलबाला आहे, चुकीच्याच मंत्रांचा आदर घेऊन त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. जर कधी तसं म्हटलं तर नाथयोगी हा खूप मोठा टॉपिक आहे. नवनाथांची जी साधना आहे, नवनाथांचा जो इतिहास आहे हा खूप वेगळा आहे. हठयोगावरती नाथ संप्रदाय काम करतं. ह म्हणजे तुमची इडा नाडी, ट म्हणजे तुमची पिंगला नाडी. इडा आणि पिंगला यांचा जो सुवर्णमध्य साधून जी साधना करतात त्यांना हठयोग म्हणतात. तर नाथ संप्रदाय एक यौगिक सगळं अत्यंत पवित्र हा संप्रदाय आहे. पण लोकांनी त्या सगळ्या गोष्टीचा विरुद्ध हे केला. आणि जनसामान्यामध्ये तर खूप जास्त शाबर प्रयोग सक्सेस झाले. आज जे काही चुकीचे प्रयोग करतात त्यासाठी शाबर मंत्र वापरले जातात, म्हणजे वशीकरण वगैरे त्या टाईप. आता कसं आहे, करणी म्हणू शकतो. हो, अनेक प्रकार त्यामध्ये केले जातात आणि ते अगदी लोकभाषेतले असतात. शाबर मंत्राचे जे उद्गम सांगितला आहे तो अनादी काळात, म्हणजे गोरक्षनाथ, नागार्जुन वगैरे ह्या सगळ्या त्याचे प्रवर्तक त्यांना सांगितलं गेलेलं आहे. आता हे जे तुम्ही सांगितले समजा शाबर मंत्र, तर याची उत्पत्ती नेमकी कुठून झाली? समजा नाथ संप्रदाय तसा भगवान आदिनाथ म्हणजे शिवांपासून तो सुरू झाला. यामध्ये 2 मतप्रवाह आहेत, मी तोही तुम्हाला स्पष्ट करतो. तर नवनाथ भक्तिसार ग्रंथ जो आपल्या महाराष्ट्रामध्ये मालुकवीजींनी लिहिला त्यांच्यानुसार एक वेगळं मत आहे. आणि मुख्य जो नाथ संप्रदाय आहे त्यांच्या मते नाथ परंपरा थोडी वेगळी आहे. तर हा त्यामध्ये डिफरन्स आहे. पण शाबर मंत्रांचा जर कधी तुम्ही सुरुवात झाली तर ते गोरक्षनाथांपासून ती साधना सुरू झालेली आहे. एक मंत्र मी एक श्लोक तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये वर्णन आहे सगळ्या शाबर मंत्र कोणी प्रॉपरली सुरू केला. नागार्जुनो जड भरतो हरिश्चंद्र तृतीयकः सत्यनाथो भीमनाथो गोरश्च शर्पटास्तता अवघटश्च वैरागी कांथाधारी जलंधरो मार्ग प्रवर्तका येते तद उच्च मलयार्जुनः एते प्रोक्ता शाबराणाम मंत्राणाम स्थिदायक. हे अगदी पूर्ण विस्तृत यामध्ये सगळ्या प्रवर्तकांचं नावं दिलेलं आहे की नागार्जुन आहे, जडभरत आहे, हरिश्चंद्रजी आहेत, सत्यनाथ आहे, भीमनाथ आहे, गोरक्षनाथ आहे, चरपटनाथ आहेत, जलंधरनाथ आहे, इत्यादींपर्यंत ही विद्या जनसामान्यामध्ये गेली. रामचरित्र मानसामध्ये सुद्धा शाबर मंत्रावरती एक ओळ लिहिली आहे, म्हणजे त्या काळामध्ये ते प्रचलित होतं. आणि छोट्यातल्या छोट्या कामापासून त्या मोठ्यातल्या मोठ्या कामापर्यंत हे शाबर मंत्र प्रचलित होते. आणि 10 ते 12 वर्षामध्ये मी जेवढेही लोक आले अनेक ठिकाणी त्याचे प्रयोग स्वतः पडतळून पाहिले, पण ते काम करतात आणि नॉर्मल माणसाला ते सोयीस्कर पडतात. ठीक आहे, हे याच्यासाठी होतं की तुमचं जे काही काम अडलेलं आहे ते काम व्हावं आणि तुम्ही साधने मार्गामध्ये पुढे जावं. कधी नाथ संप्रदाय कुणाचं नुकसान नाही करत.
तुम्ही जर कधी चुकीच्यासाठी ती विद्या वापरता आहेत, शाबर मंत्र वापरतायत, तर ते तुमचं सत्यानाशच करणार आहे. म्हणून हे तुमचं काम होऊन तुम्ही साधनेकडे वळावं यासाठी शाबर मंत्र होते आणि त्याचे खूप प्रयोग पाहिलेले आहेत. आता त्याच्यापैकीच बघा, काही लोक ते विंचू चावल्याचं ते उतरवतात, हां, काही विष उतरवतात, काही चढवतात, तर ते काय असतात, ते कुठले मंत्र असतात समजा? शाबरच मंत्र आहे आणि ते इम्पॅक्ट करतात. ठीक आहे. आता मी अगोदरच सांगितलं की आपण हा थोडा अंधश्रद्धेशी विषय असतो, पण व्यक्तिगत जे आपण लहानपणामध्ये पाहत आलेलो आहे त्यानुसार तर काही वेळा हे मंत्र उच्चारतात आणि विशिष्ट देवतेला दुहाई म्हणजे ते शपथ देतात की तुम्हाला अशी अशी दुहाई शपथ आहे, तुम्ही आमचं काम करा. विशिष्ट नाव घेतलं जातं आणि मग ते मंत्राचं उच्चारण करून तो विष उतरवतात, असं त्या लोकांची धारणा आहे. हे कितपत योग्य हा आपला विषय हा तो प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय. ओके. हां, त्यानंतर आता समजा काही मंत्र जर आपण चुकीचे उच्चारले गेले, कारण ते शब्दांची बोलायची आपल्याला रेग्युलरच्या सवय नसते, बरोबर. त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का समजा? बघा, तो वैदिक मंत्रामध्ये तो इम्पॅक्ट आहे, तंत्रामध्ये तांत्रिक मंत्रामध्ये तो इम्पॅक्ट आहे, पण शाबर मंत्रामध्ये तसं नाही आहे. शाबर मंत्रामध्ये अर्थहीन आहे, चुकीचं नाही, पण म्हणजे त्यामध्ये कुठल्याही होतं. मंत्रासाठी म्हणतोय समजा. शाबर मंत्राला तसा नियम नाहीये, पण हा जर नाही, कधी दुसऱ्या म्हणजे मंत्रांना केलं हां. तर त्याचा उलट परिणाम तुम्हाला होते. ओके. कारण की ती ऊर्जा तिथे ती क्रिएट तशीच झाली पाहिजे, साऊंड तो त्या पद्धतीने तो तसा तयार झाला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही आता आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेतो तर त्याला तसंच म्हटलं तर त्याला बरं वाटतं आणि त्याचा शॉर्ट केलं तर आता बंटी म्हटलं तर जरा आपल्याला ऐकायला बरं वाटतं, ते बंट्या म्हटलं तर त्याला राग येतो. तसंच ही ऊर्जा आहे, ती तसंच ते झालं पाहिजे, जसं दिलं आहे त्यानुसार झालं पाहिजे, आणि त्याचे विपरीत परिणाम येतील, उलटे परिणाम भेटतात. ओके. त्यामुळे अनुस्वार, बिंदू या सगळ्या गोष्टींचा खूप बारीकतेने तुम्हाला उच्चार करावा लागतो. ओके. त्यानंतर आता काही समजा विष्णू सहस्त्रनाम असतं किंवा असे बरेच सहस्त्रनाम असतात, तर ते केले पाहिजेत का, किंवा कोणी केले पाहिजेत, किंवा त्याचे पण काही वाईट परिणाम असतात का? नाही, विष्णू सहस्त्रनाम तर अत्यंत परमपवित्र आहे आणि मी मागे पण म्हटलं होतं की विष्णू सहस्त्रनाम प्रत्येकाने करावं. ती एक प्रकारची थेरपी आहे, स्पीच थेरपी आहे. तुम्ही वैज्ञानिकच्या भाषेने जरी ते म्हटलं तर मी म्हटलं की ते स्पीच थेरपी आहे आणि ती सुरुवात आहे. आणि ते म्हणजे बाकीचे पण समजा, आता समजा कृष्णाचे काही हे असतं, समजा सहस्त्रनाम असतं, किंवा कुठल्या देवीचे सहस्त्रनाम असतं समजा. सहस्त्रनाम करण्यापेक्षा लगेच, आता विष्णू सहस्त्रनाम तर प्रत्येक जण करू शकतं, पण सहस्त्रनाम करण्यापेक्षा मी सांगेल की शतनाम स्तोत्र करायचं. दुर्गा शतनाम स्तोत्र, दुर्गा 32 नामदुर्गाचे स्तोत्र, ते जर कधी तुम्ही केलं तर त्याची रिझल्ट खूप सुंदर आहे आणि ते सात्विकपणे चांगलंपणे ते तुम्ही करू शकता. तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही शतनामावली, शतनाम ते करू शकता, त्याच्याने इम्पॅक्ट खूप चांगला होता. बरं, आता हे सगळं तर झालं समजा मंत्रांबद्दल, पण हे मंत्र जर आपण केले समजा तर खरंच अशी सिद्धी प्राप्त होते का, किंवा ती कधी प्राप्त होते सिद्धी? बरं, अनेक लोक विचारतात की मंत्रामध्ये सिद्धी, हो मंत्रामध्ये सिद्धी आहे. जपात सिद्धी नाता संशय. हा जो जप करतो त्याला सिद्धी भेटते. सिद्धी म्हणजे खूप काही असं नॅचरल पॉवर आली असं नाही आहे, की तुम्हाला त्या विद्येमध्ये पारंगतता भेटते. त्याचे काही जर कधी तुम्ही नियम फॉलो केलेत, अनुष्ठान असतात, विशिष्ट संख्येमध्ये त्याचा जप करायचा असतो. जप केल्यानंतर तुम्हाला त्याचं हवन करायचं असतं, त्याचं मार्जन करायचं असतं, त्याचं तर्पण करायचं असतं आणि अन्नदान सांगितलेलं आहे, त्याला पुरस्चरण म्हणतात. हे पूर्ण व्यवस्थित झालं तर तुम्हाला त्या मंत्राची पूर्ण शक्ती भेटते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने काली मंत्राची साधना केली तर तो त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची हिलिंग प्रोसेस येते. जितकेही रेकी करणारे लोक आहेत, तुम्ही आता बघू शकता, रेकी आहे, हिलिंग करणारे, जे कोणतं हे काम करतात ते एनर्जी देण्याचं काम करतात, पण कालांतराने काय होतं, त्यांच्या शरीरावर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो, कारण की त्यांनी दुसऱ्या एनर्जी दिली ना. मग अशा वेळी ज्या काही तुम्ही अशा साधना, तुमचं साधनेचं बळ तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला ते वाचवतं. त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला पुढे जावं लागतं. जी ज्योतिषी लोक, जे खूप विख्यात असलेले ज्योतिषी, ज्यांच्याकडे लोक जातात आणि कालांतराने त्यांना हेल्थचे इश्यू सुरू होऊन जातात किंवा त्यांच्याकडे कोणी जात नाही, हे काय झालं, तिथे पुण्याचा क्षय झाला. म्हणून हे जे काही आध्यात्मिक कामं करत असतील त्या ठिकाणी त्यांनी मंत्र साधना व्यवस्थित केली पाहिजे, त्यात तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट भेटतात. अशा काही सिद्धी आहेत की त्यात तुम्हाला माणसाला खूप काही भेटतं. ठीक आहे, म्हणजे असं ग्रंथात लिहिलेलं आहे, हे मी प्रत्यक्षात खूप कमी पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर हे ज्याच्या त्याने आपल्या बुद्धीने तो विचार करावा. उदाहरणार्थ एक आता सर्वानुमते लोक बघत राहतात, सगळं मी वाचत असतो,
कर्ण पिशाचिनी, नावच तिचं पिशाचिनी, तर पिशाच्याला साधून तुम्हाला काय भेटणार आहे? यक्षिणी साधनं. तर ह्या अशा काही साधनं असतील, त्या करताना तुम्हाला सिद्धीच्या याच्यामध्ये तुम्ही जर कधी ते जात असाल तर त्यामध्ये तुमचं अगोदर नुकसान होतं. तुम्ही कुठे ना कुठेतरी तुम्हाला एक मानसिक रोग तुम्हाला लागू शकतो. म्हणून ह्या साधना करताना व्यवस्थित रीतीने आपण चांगल्या साधना केव्हाही केल्या पाहिजे. आणि आपला जो काही मंत्रतंत्राचा पॉडकास्ट झाला त्यावेळी अनेक लोकांनी विचारलं करणी वगैरे हे सगळे विषय. तर हे ते शाबर मंत्राचेच किंवा वाईट मंत्र करूनच त्यांना इफेक्ट झाला. तर मी एक चांगला तुम्हाला उपाय सांगतो. आता कारण बरेच लोक त्रासात जर कधी तुम्हाला वाटत असेल की असं काही चुकीचं तुमच्यासोबत घडलेलं आहे, आणि मी याचे अनुभव अनेक ठिकाणी घेतले आणि स्वतः घेतसुद्धा असतो, तर मी तुम्हाला एक मंत्र सांगतो की आता पहिला मुद्दा, तर मी ऑनलाईन कोणतेही मंत्र सांगत नाही, मी त्याच्या विरोधात आहे. पण मनामध्ये प्रत्येकाला चिंता असते की आम्ही ह्या मंत्रतंत्रातून आम्ही बाहेर पडू तर कसं पडू, ह्या उगाच कुठे टोणे करायचं का? तर यापेक्षा मी सांगेल की जैन संप्रदायामध्ये भगवान शांतीनाथ महाप्रभू आहेत. जो कोणी शांतीनाथ भगवानांचा मंत्र शांततेने करतो त्याला हे असे मंत्रतंत्राचे इम्पॅक्ट त्याचे त्वरित शांत होतात. ओम नमो भगवते शांतीनाथाय सर्व अरिष्ट शांतीम कुरु कुरु स्वाहा, ही त्यांची प्रार्थना आहे. हवं तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये तो मंत्र लिहून देऊया. ज्यांना वाटत असेल ना, फक्त असं आहे की हा सात्विक मंत्र आहे. लोकांनी तुम्हाला जिथेही तुम्हाला भीती वाटत असेल त्यांनी ह्या मंत्राचा जप करावा. जे काही वाईट घडलेलं असेल ते शांत होईल आणि त्यांना पुढे चांगला फायदा होईल. अनेक आहे आपलं अहिल्यानगर आमचं गाव जरी असलं, आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्हा तर नाथांची कर्मभूमी सांगितली जाते, अशी धारणा आहे. कानिपनाथ मढीन जागृत देवस्थान आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दर्शन घ्यावं. नाथांचं कोणतंही ठिकाण असेल तिथे दर्शन घ्यावं आणि गोरक्षनाथांची चालीसा जरूर वाचावी. तुम्हाला काही माहिती नसेल ना मंत्रतंत्रातलं, नाथांना शरण जा, गोरक्ष चालीसा वाचा, ते तुम्हाला बरोबर मधला मार्ग ते काढून देतील. मडीचं असेल दर्शन घ्यायचं असेल, मायंबा असेल, नाथांचे जेही ठिकाण असेल तिथे जाऊन तुम्ही शांत चित्ताने तिथे दर्शन करून ती साधना करू शकता. आणि नंतर आपण नाथ संप्रदायावरती विशेष पण बोलू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. एक एक गोष्टी उलगडत जात आहेत. म्हणजे आज जसं की आपण आजचा जो पॉडकास्ट होता तो मंत्रांशी रिलेटेड होता. मला 100% गॅरंटी की आजच्या ऑडियन्सला तो 100% फायद्याचंच ठरणार आहेत. कारण मलाच त्या गोष्टी क्लिअर झाल्या म्हटल्यावर तर बाकी त्यांच्या किती लोकांच्या मनात किती प्रश्न असतील की समजा एखाद्याला जर चांगलं आरोग्य प्राप्त करायचं असेल किंवा काही त्रास होत असेल आरोग्याशी रिलेटेड, तर असं कुठला मंत्र आहे की तो आपण जप करू शकतो समजा नॉर्मली? यामध्ये मी एक सांगेल की देवी कवच दुर्गा सप्तशतीमध्ये आहे. देवी कवचामध्ये आपल्या शरीराच्या अंगावरती कोणकोणत्या देवतेंचं व देवींचं स्वरूप आहे ते वर्णन केलेलं आहे. तर त्या देवतेचं ते तुम्ही बरोबर शोधून तुम्ही तो मंत्रजप केला पाहिजे. जसं कोणाला उदरपीडा असेल, हे मी अगोदर सांगतो की हे औषधीला वैद्यकीय उपचाराला पर्याय नाही, हा पूरक आहे. ते तुम्हाला करावंच लागेल, पण पूरक. तर काय, ज्या लोकांना पोटाचा त्रास असेल त्यांनी शूलधारिणी देवीचा जप केला पाहिजे. श्री शूलधारिण्ये नमः, कारण उदरे शूलधारिणी देवीचं तिथे नाव आहे. ज्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम असेल, हृदये तू ललिता देवी, हृदयामध्ये ललिता देवी आहे, तो ज्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम असेल त्यांनी ललिता देवीची साधना केली पाहिजे. ललिता म्हणजे साधना म्हणजे तर जाप केला पाहिजे. ललिता ये नमः, असं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या देवतेंचं नाव सांगितलेलं आहे त्या देवतेंचं तुम्ही फक्त नाम जप करा, त्यातून तुम्हाला चांगला फायदा होईल. अनेक लोक मेसेज करतात की त्यांच्या शरीरामध्ये रक्ताच्या गाठी होतात, है ना, तर रक्ताचे प्रॉब्लेम येतात. तुमच्या औषधीसोबत तुम्ही चित्रघंटा नावाची देवता आहे, तर ह्या चित्रघंटा देवीचं तुम्ही जप केला पाहिजे. चंद्रघंटा पण वेगळी आणि चित्रघंटासुद्धा वेगळी आहे. तर ही जी चित्रघंटा नावाची देवता आहे तिचा जप तुम्हाला केलेला केव्हाही चांगला असतो. ओके. त्यानंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न की जर माणसाला श्रीमंत व्हायचं असेल तर असा कुठला चांगला मार्ग आहे का? समजा मंत्रांमध्ये एखादा चांगला मंत्र आहे का की ज्यातून पैशांचे प्रॉब्लेम लोकांचे सॉल्व्ह होऊ शकतात? तर अनेक लोकांना वाटतं की व्यवसायामध्ये आपली प्रगती झाली पाहिजे, आमचा व्यवसाय चांगला झाला पाहिजे. तर विष्णू सहस्त्रनाम हे परमपवित्र आहे. त्यामधलं 42वे जे नाव आहे
ते प्रत्येकाने उच्चारण करावा. म्हणजे व्यवसायो व्यवस्थान स्वस्थान स्थानदो ध्रुव परर्धी परम स्पष्ट तुष्ट पुष्ट शुभेक्षण. हे जे काही विष्णू सहस्त्रनामातली ओळ आहे 42वी, जो कोणी ही व्यक्ती ही ओळ वाचतो 11 वेळा 21 वेळा, त्याचा व्यवसायामध्ये वृद्धी होते. परत लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आमचा व्यवसाय नाही आहे, आम्हाला आर्थिक उन्नती झाली पाहिजे. तर 65वं जे नाव आहे विष्णू सहस्त्रनामातलं, श्रीधः श्रीश श्रीनिवास श्रीनिधी श्री विभावन श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान लोकात्रयाश्रय, हे जे 65वं जे नाव आहे, हे जो कोणी व्यक्ती वाचतो त्याच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती लवकर होते आणि त्याला यश नक्की भेटतं. सोबत ज्या लोकांना आर्थिक स्थितीमध्ये म्हणजे ज्यांना श्रीमंत व्हायचं असेल, तुमच्या भाषेमध्ये व्यंकटेश्वर स्वामींची साधना करावी. ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, श्री व्यंकटेश्वराय नमः, श्री व्यंकटेश्वराय नमः. त्यांनी त्यांची उपासना करावी. राहूची ज्यांना महादशा असेल, शनीची ज्यांना महादशा असेल, त्या लोकांना डिप्रेशन खूप जास्त असतं, टेन्शन जास्त असतं. त्यांनी व्यंकटेश्वरांची साधना करावी. ते त्यांच्यासाठी खूप चांगला फल त्यांच्या जीवनामध्ये नक्की मिळेल. ओके. तर याच पॉईंटवरती खरं तर म्हणजे संपवू वाटत नाही आहे, पण मग कसं असतं वेळेची पण एक मर्यादा असते. आणि कसं आहे की लोकांना सगळ्याच गोष्टी जर एकाच टायमाला दिल्या तर ते त्यांना म्हणजे त्यांच्या याच्यासाठी चुकीचं आहे, म्हणजे वाईट आहे ते. आपण स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट डिस्कस करूयात. आणि खरंच थँक्यू सो मच की तुम्ही पुन्हा एकदा आपल्या शोवरती आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी इतकं महत्त्वपूर्ण नॉलेज तुम्ही दिलं. कारण कसं आहे ना की आजच्या काळात तरी लोकांकडे ही गोष्टी नाही आहेत आणि आपण एक एक गोष्ट एक एक एपिसोडच्या माध्यमातून डिटेलमध्ये डिस्कस करून त्या गोष्टी क्लिअर करतोय. तर खरंच थँक्यू सो मच महेशजी पुन्हा एकदा. धन्यवाद, तुमचंही धन्यवाद आणि आपल्या सर्व ऑडियन्सचं खूप खूप धन्यवाद. फक्त हा विषय समजून घेण्यासाठी एक तार्किक बुद्धी ठेवा. आपण पहिल्यांदाच म्हणतो की आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही. पूर्ण बघा, समजून घ्या आणि व्यवस्थित साधना करा. आणि ज्याही वेळेस आपला म्हणजे तुमचा पॉडकास्ट ज्यावेळेस रिलीज होता ना, खूपच लोक त्रास देतात मला की तुमच्या नंबरबद्दल की तुमचा नंबर प्रत्येकाला हवा असतो, प्रत्येकाला तुमच्याशी बोलायचा असतो. तर मला असं वाटतं की तुमची जी काही याची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये टाकून देऊयात की म्हणजे तिथून लोक तुम्हाला कनेक्ट करू शकतात. सगळ्यात जास्त त्रास होतो की प्रत्येक काही लोक ईमेल करतात, काही लोक म्हणजे घरी येतील काही दिवसात माझ्या तुमच्या नंबरसाठी. तर आपण त्यांना ते व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देऊन टाकू की ते डायरेक्टली तुमच्यासोबत कनेक्ट होऊ शकतात. नक्कीच. फक्त मी सगळ्यांना एकच सांगतो की माझं काउन्सिलिंगचं काम थोडंसं वेगळं आहे. मी म्हणतो की आम्ही कोणतीही जादू चमत्कार करत नाही, त्या गोष्टीवरती माझा विश्वास नाही. काउन्सिलिंग करत असताना तुमची साधनेची तयारी असेल तर असं नाही आहे की तुम्ही हे वापरा, हे घाला म्हणजे तुमचं चांगलं होईल. मी माझा या गोष्टीवरती विश्वास नाही आहे. हां, साधना करण्याची तुमची तयारी असेल. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये लिहिलेलं असतं की तुम्ही डॉक्टरांना देवही समजू नका आणि राक्षसही समजू नका. तसं मी म्हणेल की तुम्ही मीच नाही कोणत्याही ज्योतिषाकडे जात असाल तर त्या व्यक्तीला तुम्ही देव पण समजू नका, राक्षसही समजू नका. ते एक प्रकारचं गायडन्स आहे, मार्गदर्शन तुम्ही व्यवस्थितरित्याने घ्या आणि विवेकबुद्धीने तुम्ही ठरवा. लोक आज इतके ज्योतिषांकडे जाऊन फसले. का फसले? आम्हालाही लोक ब्लेम करतात, आम्ही असं केलं, आमचं तसं झालं नाही. कोणताही ज्योतिषी हा त्याच्या प्रारब्धामध्ये किंवा ग्रहतारांशी त्यांचं काही साटं लोटं नाही आहे की हा आमचा क्लायंट आहे, तसं नसतं. जेव्हा तुम्ही अपेक्षापेक्षा जास्त अपेक्षा ठेवून जाता, ही अपेक्षाच तुम्हाला फसवते. म्हणून तशी तुमची तयारी असेल, आम्ही कोणतीही तशी ग्वाही घेत नाही, चमत्कार आम्ही मानत नाही. साधना करण्याची तुमची तयारी असेल, परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल, नक्की मी तुम्हाला कन्सल्ट करायला तयार आहे. येस, थँक्यू सो मच. नमस्कार. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. तर मंडळी, जर तुम्ही इतका लांब लचक पॉडकास्टसुद्धा अजून पाहतायत तर 100% हा तुम्हाला पॉडकास्ट आवडलेला आहे. म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती आहेत की तुम्हाला असं वाटतं की त्यांचं आयुष्य बदलावं, त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण मी जसं सांगतो ना तसंच होतं आहे हळूहळू. कारण आपण एक एक जो पॉडकास्ट बनवतो आहे ना त्यातून अनेक लोकांचं आयुष्य बदलत आहे. म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.